मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो. GS2चं पेपर ॲनालिसिसची सिरीज आपली चालू आहे. त्यामध्ये आपण पार्ट 1 कंप्लीट केला आहे. आता GS2चा पार्ट 2 आपण घेऊन येतो आहे. 2020चा पेपर आपण बघतो आहे बघा मित्रांनो. यापूर्वी आपण बाकीचेही पेपर कवर केलेत. ते जर तुम्ही बघितलेले नसतील तर ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकतात. आपण जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. 51 नंबरचा आपण प्रश्न बघतो आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण 1 ते 50 पर्यंतचे प्रश्न बघितले होते. आता 51 पासून तर 100 पर्यंतचे प्रश्न बघणार आहोत. चला तर पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू. 51 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय निर्वाचन आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत. म्हणजे हा जो टॉपिक आहे आपला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ECIवर प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही अभ्यास करताना हा टॉपिक म्हणजे प्रश्न जेव्हा तुम्ही वाचणार आहे तेव्हा काळजीपूर्वक प्रश्न वाचायचा आणि जो आपण अभ्यास केलेला आहे तो आठवण्याचा प्रयत्न करायचा आणि अशा पद्धतीने प्रत्येक प्रश्न सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा. कारण की काय होतं, आपण बऱ्यापैकी अभ्यास केलेला असतो पण फक्त ऑप्शन नीट वाचले नाही त्यामुळे तुमचे प्रश्न चुकण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे काळजीपूर्वक प्रश्न वाचायचा. पहिला ऑप्शन आपण बघूयात. ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला म्हणजेच सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशाला ज्या पद्धतीने पदावरून दूर केले जाते त्याच पद्धतीने मुख्य निवडणूक आयुक्त यांना पदावरून दूर केले जाऊ शकते. त्यासाठी लोकसभा राज्यसभा या संसदेच्या सभागृहांनी 2/3 बहुमताने ठराव मंजूर करावा लागतो. तर हे विधान बरोबर आहे का? तर यस, 100% विधान बरोबर आहे. विशेष बहुमत लागत असतं, 2/3 बहुमत लागत असतं आणि ही जी पद्धत आहे ती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदावरून जसं काढतात त्याच पद्धतीची पद्धत जी आहे ती यूज कुठे होत असते, मुख्य निवडणूक आयुक्तांना जर रिमूव्हल करायचं असेल तर. त्याच्यामुळे पहिलं विधान हे बरोबर आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे, चुकीचं विधान सांगा. त्याच्यामुळे पहिलं आपलं उत्तर नसणार आहे. पुढे, अन्य निवडणूक आयुक्तांना राष्ट्रपती मुख्य निवडणूक आयुक्तांच्या शिफारशीवरून पदावरून दूर करू शकतात. आपल्याला माहिती आहे की आपली जी काही निर्वाचन आयोग आहे तो आहे बहुसदस्यीय आहे. यामध्ये एक अध्यक्ष असतो आणि 2 अन्य निवडणूक आयुक्त असतात. एक मुख्य निवडणूक आयुक्त असतात आणि 2 कोण असतात, अन्य निवडणूक आयुक्त असतात. जर जो अध्यक्ष असतो त्या अध्यक्षाला जर पदावरून दूर करायचं असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला ज्या पद्धतीने दूर केलं जातं, ज्या पद्धतीने लोकसभा आणि राज्यसभेमध्ये 2/3 बहुमताने ठराव मंजूर करावा लागतो, त्याच पद्धतीने जर आपल्याला 2 अन्य निवडणूक आयुक्तांना जर पदावरून काढायचं असेल तर त्यासाठी ही पद्धत नसते. त्याच्यासाठी असते राष्ट्रपती करू शकतात त्यांना पदावरून दूर. फक्त त्यासाठी एक अट अशी आहे की त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांची शिफारस त्यांच्याकडे आली पाहिजे आणि त्या शिफारशीवरून ते त्या अन्य आयुक्तांना काय करू शकतात, पदावरून दूर करू शकतात. तर हे 2 नंबरचं विधान पण काय इथे बरोबर ठरतं आहे. पुढे, निवडणूक आयुक्तास पदावरून दूर करण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांनी केलेली शिफारस ही राष्ट्रपतींवर बंधनकारक असते, अशा पद्धतीचा उल्लेख आहे. आपला कीवर्ड काय पाहिजे, जो आपण बंधनकारकला खाली अंडरलाईन केलेलं तो आपलं कीवर्ड आहे की बंधनकारक असतं की नसतं हे आपल्याला तिथे आठवलं पाहिजे. तर राष्ट्रपतींवर ही शिफारस काय असते, बंधनकारक नसते. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, 3 नंबर. आपल्याला चुकीचं विधान विचारलेले आणि वरीलपैकी एकही नाही, हे आपलं उत्तर नसणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने नीट प्रॉपर क्वेश्चन वाचलेला आहे. आपल्या अभ्यासाच्याच बळावर आपण हा प्रश्न सॉल्व केला आहे. चला तर मग पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न शिक्षणाच्या बाबतीत प्रश्न विचारलेला आहे ICTबद्दल. शिक्षणातील माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञानाचे तोटे आपल्याला विचारलेले आहे. ICTचे तोटे काय आहेत, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. पहिलं, सर्वत्र सुसाध्य नाही, नॉट ॲक्सेसेबल एव्हरीवेअर. तर ही जी पहिली गोष्ट आहे ती काय असणार आहे, बरोबर असणार आहे. कारण की आपल्याकडे जे काही IT जे काही स्प्रेड आहे ते फार कमी प्रमाणात पसरलेले आहे. त्याच्यामुळे सगळीकडे इंटरनेट नसतं, इंटरनेटची सुविधा नसते, लाईट नसते. त्यामुळे आपण म्हणू शकतो की सर्वत्र सुसाध्य नाही आहेत. पहिलं त्याच्यामध्ये यायला पाहिजे. दुसरा तोटा असा आहे, तंत्रज्ञानाचा गैरवापर होऊ शकतो. यस, ही पण एक कंडिशन होऊ शकते. ही पण एक तोटा असू शकतो की तंत्रज्ञानाचा सध्या फार गैरवापर होतो आहे. जसं की टेम्परिंग ऑफ कम्प्युटर किंवा ईमेल पाठवून लोकांसोबत गैरव्यवहार केले जात आहेत. असे भरपूर काही गोष्टी आहेत त्या शिक्षणाच्या माध्यमातून, माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होऊ शकतात. त्याच्यामुळे तंत्रज्ञानाचा गैरवापर हा नक्की होऊ शकतो. त्यानंतर पेपरलेस. आता पेपरलेस असणं हा काय तोटा आहे का?
तर नाही आहे. पेपरलेस असणं म्हणजे उलट चांगलं आहे ना, कारण की जर कागदांचा यूज कमी होत असेल तर शेवटी पर्यावरणाला काय याच्यापासून धोका नाही आहे. त्याच्यामुळे पेपरलेस असणं ही चांगली गोष्ट आहे. पण इथं काय म्हणताय ते तोटे विचारताय, त्याच्यामुळे सी नंबरचा आपला ऑप्शन असणार. आणि चुकीची व दिशाभूल करणारी माहिती सध्या काय होती, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे स्प्रेड होती, त्याच्यामुळे डी पण हा तोटा असू शकतो. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असायला हवं, ए, बी आणि डी हे काय आहेत, माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञानाचे तोटे आहेत. फक्त सी सोडून बाकी सगळे जे असणार आहेत ते काय असणार आहेत, तोटे असणार आहेत. चला पुढे जाऊयात. हा तर बघा, हा जो प्रश्न होता 52 नंबरचा, याच्यामध्ये काही तुम्हाला अभ्यासाची गरज नव्हती. एक कॉमन सेन्स जरी तुम्ही डेव्हलप केलेला असेल तरी अशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पुढचा प्रश्न बघू. दबाव गटासंबंधी आहे, आपला टॉपिकच आहे प्रेशर ग्रुप सिलेबसमध्ये, तर त्याबद्दल आपल्याला विचारताय. हा पण तुम्ही एकदम डोकं शांत ठेवून हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. बघूयात पहिलं विधान काय आपल्याला विचारलेलं आहे, योग्य विधान सांगा. ते सरकार त्यांचे गटाचे सदस्य यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. इथे सरकार आहे आणि तो गट आहे, जो कोणता असेल ते यांच्यामधले ते दुवा म्हणून काम करत आहे. तर पहिलं विधान काय असणार आहे, बरोबर असणार आहे. ते सरकारच्या धोरण ठरवण्यावर, धोरणकर्त्यांवर आणि धोरणाच्या अंमलबजावणीवर प्रभाव टाकतात. तर हे काय, यस बरोबर आहे. जर दबाव गट चांगला असेल तर ते धोरणावर काय करू शकतात, त्यांच्या अंमलबजावणीवर प्रभाव टाकू शकतात, की त्यांच्या फेवरमध्ये ते निर्णय करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकू शकतात. त्याच्यामुळे बी नंबरचं विधान इथे येऊ शकतं. पुढे, ते जनमतावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करीत नाहीत. तर हे चुकीचं आहे, ते करतात. इथे करतात असं पाहिजे होतं. ते जनमतावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत असतात दबाव गट. त्याच्यामुळे सी नंबरचं चुकलं इथे. ते निवडणूक लढतात आणि राजकीय सत्ता हस्तंगत करण्याचा प्रयत्न करतात. तर हे विधान चुकीचे बघा, कारण की दबाव गट आणि राजकीय पक्ष हे दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्यांचं थोडक्यात काम सारखंच आहे, पण राजकीय पक्षाची जी काही राजकीय भूमिका असते ती निवडणूक लढण्यासाठी असते. पण दबाव गट जे असतात ते फक्त त्यांचा स्वतःचा जो हित असतो तो साध्य करण्यासाठी प्रयत्न करत असतात, दबाव आणत असतात. त्यांचा निवडणूक लढण्याचा आणि राजकीय सत्ता हस्तंगत करण्याचा कोणताही प्रयत्न ते करत नसतात. म्हणून आपण त्यांना दबाव गट म्हणतो. हा दोघांमधला डिफरन्स आहे. त्याच्यामुळे हे जे काही डी नंबरचं विधान आहे ते इथं चुकीचं ठरतं आहे. म्हणजे आपल्याला योग्य विधान कोणतं असणार याच्यामध्ये, ए आणि बी. म्हणजे जर तुम्हाला डी जरी विधान माहिती असलं की डीवरून काय कळते तुम्हाला, की दबाव गट जे असतात ते निवडणूक लढत नाहीत, दबाव गट हे राजकीय सत्ता हस्तंगत करण्याचा प्रयत्न करत नाहीत. ही गोष्ट तुम्ही चांगली लक्षात ठेवा दबाव गटाच्या रिलेटेड. चला पुढच्या प्रश्नावर जाऊया. आता हा जो पुढचा प्रश्न आहे तो प्रसारमाध्यमांवर आहे. 9 नंबरचा जो टॉपिक आहे आपला GS2मध्ये प्रसारमाध्यमे, त्याच्यावर हा रिलेटेड आहे. पहिल्या प्रेस आयोगाच्या शिफारसी आपल्याला विचारलेल्या आहे. मग आपल्याला आठवलं पाहिजे, आपला अभ्यास आठवला पाहिजे की जो काही पहिला प्रेस आयोग आहे तो कधी स्थापन झाला होता, त्याने अहवाल कधी दिला होता, त्याचे अध्यक्ष कोण होते, या सगळ्या माहिती तुम्हाला असल्या पाहिजे. आपण थोडक्यात माहिती घेऊ. जो पहिला प्रेस आयोग होता त्याची स्थापना झाली होती 1952 मध्ये. त्यांनी अहवाल दिला होता 1954 मध्ये. त्याचे अध्यक्ष होते त्यावेळेचे GS राज्याध्यक्ष. एवढी बेसिक माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्यानंतरच्या काळामध्ये मग या पहिल्या प्रेस आयोगाने शिफारस केल्याच्या नंतर प्रेस काउन्सिलची स्थापना झाली. प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाची स्थापना झाली. ती कधी झाली तर ती पण डेट आपल्याला विचारतात परीक्षेमध्ये. 4 जुलै 1966 मध्ये स्थापना झाली. आता PCIचा ॲक्ट कधी तयार झाला, PCIचा कायदा कधी तयार झाला, तर त्याची पण डेट आपल्याला विचारली जाते. तर 1978 मध्ये हा कायदा बनला. म्हणजेच ही जी काही संस्था आहे ही कोणत्या पद्धतीची संस्था आहे, वैधानिक संस्था आहे, कारण की याच्यासाठी काय बनलेलं आहे, कायदा बनलेला आहे. याची जर आपण रचना बघितली, या रचनेमध्ये 1+28 अशा पद्धतीची रचना असते. एक अध्यक्ष आणि बाकीचे सदस्य असतात. तर ही झाली आपली ओव्हरऑल PCI बद्दलची माहिती. पहिला प्रेस आयोग 1952चा. तर आपण स्टेप बाय स्टेप ऑप्शनकडे जाऊया. प्रेस काउन्सिलची निर्मिती ही शिफारस केली होती का पहिल्या प्रेस आयोगाने, यस केली होती. आचारसंहिता आणि नैतिक संहितेची निर्मिती केली होती का, केली होती. पत्रकारांना किमान मूळ वेतन भेटावं ही पण शिफारस त्यांनी केली होती.
आणि प्रेस लोकपालाची नियुक्ती करावी. लोकपालाचा संबंध काही नव्हता याच्यामध्ये, लोकपालाची शिफारस करावी असं प्रेस आयोगाने सांगितलेलं नव्हतं. त्याच्यामुळे डी विधान हे चुकीचं ठरतं. इथे डी आहे, इथे डी आहे, इथे डी आहे, या सगळ्याला इलिमिनेट करायचं आणि 4 नंबर आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, यशपाल समितीने 1993 सादर केलेल्या अहवालाचे शीर्षक कोणते? आता बघा, तुम्ही जेव्हा शिक्षण हा टॉपिक वाचतात तर शिक्षण हा टॉपिक वाचताना तुम्ही पार्श्वभूमी वाचत असतात. पार्श्वभूमी वाचताना तुम्ही वेगवेगळ्या समित्या वाचत असतात, शिक्षणाच्या समित्या. या समितीपैकी एक समिती आहे यशपाल समिती. कोठारी आयोग आहे, ठीक आहे, सँडलर आयोग आहे, सार्जंट आयोग आहे, असं तुम्ही जे वाचत असतात त्याच्यापैकी एक यशपाल समिती. तिचं फक्त आपल्याला काय विचारतं आहे? टायटल विचारतं आहे. त्याच्यामुळे हा अवघड कॅटेगरीमधला प्रश्न नाही, हा इझी कॅटेगरीमधला प्रश्न आहे, तुमच्या अभ्यासाचाच भाग आहे. तर बघूयात त्याचं टायटल काय होतं. स्कूल चले हम होतं का? नव्हतं. पॉलिसी ऑन स्कूल बॅग होतं का? नव्हतं. लर्निंग विदाऊट बर्डन, यस हे होतं, लर्निंग विदाऊट बर्डन. त्यावेळेस दप्तराचं जे ओझं होतं फार जास्त असायचं मुलांचं, दप्तरांचं ओझं कमी करण्यासाठी यशपाल समितीने हे लर्निंग विदाऊट बर्डनचं शीर्षक देऊन तो अहवाल सादर केला होता. आणि एज्युकेशन ऑन देअर बॅक्स, तर हे पण नाही आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 3 नंबर. पुढे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या 2019 मसुद्यांसाठी स्थापन समितीच्या अध्यक्षस्थानी कोण होते? हा करंट अफेअरचा पण प्रश्न आहे आणि तुम्ही हा वाचतच असतात की तुम्ही जे राष्ट्रीय धोरण आहे, 3रं राष्ट्रीय धोरण, तर 3ऱ्या राष्ट्रीय धोरणाचे जे काही मसुदा तयार केला होता तो कोणी केला होता? हा तुमचा म्हणजे तुम्ही वाचलेलंच असतं, त्याच्यामुळे इझी कॅटेगरीमधला प्रश्न आहे. याचं उत्तर काय असणार आहे? के कस्तुरीरंगन. चला पुढे जाऊयात. प्रौढ मताधिकारांशी संबंधित भारतीय संविधानातील कोणते कलम 61च्या घटनादुरुस्तीद्वारे दुरुस्त करण्यात आले? आता तुम्हाला हा शब्द महत्त्वाचा आहे, प्रौढ मताधिकारी, प्रौढ मताधिकार. तर हा आपले जे काही मागचे आपण पेपर घेतले होते 2021चा, 2022चा, त्यानंतर 2019चा जो पेपर घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण याच्याबद्दल डिस्कस केलेलं आहे, प्रौढ मताधिकाराबद्दल. तर याचा जो कलम आहे तो आपण ऑलरेडी पाठ केलेला आहे, 326चा कलम आहे. त्याच्यामुळे बाकी इकडे तुमचं लक्ष पण गेलं नाही पाहिजे, 326 हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, इथं मुद्दामून कन्फ्यूज करण्यासाठी 61वी घटनादुरुस्ती वगैरे असा उल्लेख केलेला आहे, पण तुमचं लक्ष कुठे असलं पाहिजे? प्रौढ मताधिकार. प्रौढ मताधिकाराचा उल्लेख 326मध्ये. 324मध्ये कशाचा उल्लेख आहे? कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला सांगा 324 हा कलम कशासाठी आहे. पुढे, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान गुणवत्ता हस्तक्षेपाबाबत कोणत्या आहेत? म्हणजे हे जे काही धोरण, हे काय जे अभियान आहे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, ते याचं आपल्याला विचारत आहे क्वालिटी इंटरव्हेन्शनच्या बाबी आपल्याला विचारत आहे. तर बघूयात आता आपण ऑप्शन काय. पहिलं ऑप्शन, विज्ञान, गणित, इंग्रजी शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे हे या राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचं गुणवत्ता हस्तक्षेपाची बाबी आहेत का? ते यस हे त्याच्यामध्ये येतं. अध्यापन, अध्ययन सुधारणा पण त्याच्यामध्ये येतं. त्यानंतर शाळेमध्ये महिला शिक्षकांचे आधिक्य असायला पाहिजे, ही बाब त्याच्यामध्ये येत नाही. गुणवत्तामध्ये महिला शिक्षकांचे आधिक्य असणं आणि गुणवत्ता याचं काही रिलेशन लागत नाही. ICT आधारित शिक्षण जर दिलं तर गुणवत्ता वाढू शकते, त्याच्यामुळे डी नंबरचं पण ऑप्शन यायला पाहिजे. म्हणजे A, B आणि D, जिथे तिथे C असणार त्याला आपल्याला एलिमिनेट करायचं आहे. बघा, अशा पद्धतीने जर तुम्ही एलिमिनेट केलं, डोकं शांत ठेवलं, नीट वाचले प्रश्न, तर तुमचा 2 नंबरचा ऑप्शन इथं इझिली भेटून जातं. चला पुढचा प्रश्न आहे, वंचित घटकांच्या नावनोंदणी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेत वृद्धी करण्यासाठी कोणत्या योजना शासनाने राबवलेल्या आहे? कीवर्ड काय आपला? वंचित घटक. ठीक आहे, आता वंचित घटकांसाठी कोणकोणत्या योजना शासनाने राबवलेल्या आहे? पहिली योजना, जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम आहे का? यस, तुमच्या अभ्यासाचा भाग आहे. सर्व शिक्षा अभियान पण आहे का? यस आहे. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आहे का? यस, आत्ताच आपण बघितलं राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान. ठीक आहे, पुढे लोक जुंबिश कार्यक्रम जो होता तो पण वंचित घटकांच्या रिलेटेडच होता, त्याच्यामुळे हा पण त्याच्यामध्ये येणार आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व हे सगळ्या ज्या योजना आहेत त्या वंचित घटकांच्या नावनोंदणी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेत वृद्धी करण्यासाठी राबवलेल्या आहेत. पुढे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1968चं विचारलेले. आतापर्यंतचे 3 धोरणं आहे, 1968, 1986 आणि आताचं 2020चं. ठीक आहे, आता याच्यातल्या शिफारसी आपल्याला विचारल्या म्हणजे आपल्या अभ्यासाचाच भाग आहे. ठीक आहे, बघूयात आपण 1 बाय 1. याच्यामध्ये एक ट्रिक आहे, जर ती ट्रिक तुमच्या लक्षात आली तर लगेच तुम्ही या उत्तरापर्यंत पोहोचतात. बघूयात आता ते काय आहे त्याच्यामध्ये. तर सर्व 14 वर्षापर्यंतच्या मुला मुलींना मोफत आणि सक्तीचे शिक्षण उपलब्ध करून दिले
देणे. इथं कीवर्ड काय आहे? सर्व आणि 14 वर्षापर्यंतचे मुलं आणि मुली. तर यस असणारच याच्यामध्ये. त्यानंतर राज्य सरकारांनी शाळा पातळीवर त्रिभाषा सूत्राचा स्वीकार करावा, हे 1968च्या धोरणामध्ये सांगितलं होतं. तर हे आपला कीवर्ड आहे त्रिभाषा सूत्र. तर यस होतं. सामाजिक संक्रमणाला चालना देण्यासाठी मुलींच्या शिक्षणावर भर असणं, हे पण कोणत्या पण धोरणाचं शिफारशी असतातच. अंशकालीन शिक्षण आणि अंशकालीन अभ्यासक्रम, म्हणजे त्याला आपण म्हणतो पार्ट टाईम एज्युकेशन आणि करस्पॉन्डन्स कोर्सेस, तर त्याला समान दर्जा देणे. तर हे आपण समजा कन्फ्यूज आहे, आपल्याला माहिती नाही, आपण डीला असंच बाजूला ठेवू. आणि पुढे बघूयात, राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिमान्यता परिषदेची स्थापना करणे, हे त्याचं शिफारस होते असं ते म्हणत आहे. म्हणजेच त्याला आपण नॅक असं म्हणतो बघा, नॅक. आणि आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की नॅकची स्थापना ही 1994ला झालेली आहे. जर मला सांगा तुम्ही, नॅकची स्थापना जर 1994ला झालेली आहे तर 1968ने ती शिफारस केली असेल का? नाही. म्हणजे ई तर 100% चुकीचं आहे. आपल्याला योग्य विधान विचारलेलं आहे. ई जिथे जिथे दिसेल त्याला एलिमिनेट करायचं. बघा, म्हणजे तुमचा 1 नंबर गेला आहे, 2 नंबर पर्याय गेला आहे, 3 नंबर पर्याय गेला आहे, तुमचं उत्तर येते 4. किती सोपं आहे. फक्त तुम्हाला काय माहिती पाहिजे होतं, या पूर्ण विधानं पण तुम्हाला वाचायची गरज नाही. तुम्हाला जर ई विधान माहिती असलं की नॅकची स्थापना 1994ला आहे आणि नॅकची स्थापना करण्यासाठी या 1968ने शिफारस केलेली नव्हती, एवढं जरी तुम्हाला माहिती असलं तरी तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचतात. ठीक आहे. आणि डी काय असणार आहे? हे बरोबर असणार आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊयात. आता बघा, हे सिंपल प्रश्न आहे जो की प्रत्येक वेळा विचारला जातो. तर 2019चं जे काही एज्युकेशन पॉलिसी होती, त्या एज्युकेशन पॉलिसीनुसार जो काही फ्रेमवर्क तयार केला होता शालेय शिक्षणाचा, तर त्याचं जे काही फ्रेमवर्क आहे तो कशा पद्धतीचा होता, अभ्यासक्रम कशा पद्धतीचा होता? 6+4+2+3, 5+3+3+4. यस, 2 नंबर आपलं उत्तर असणार आहे. हे तुम्ही किती वेळा तुमच्या चालू घडामोडीमध्ये पण वाचलेलं असणार आहे. त्याच्यामुळे इझी कॅटेगरीतला हा प्रश्न होता. पुढे, भारतामध्ये प्रसारित होणाऱ्या TV चॅनलचे TRP मोजण्याचे काम कोणत्या संस्थेमार्फत केले जाते? TRP मोजायची आहे, म्हणजे प्रसारमाध्यमाचे रिलेटेड हा प्रश्न आहे. तर ती कोणती अथॉरिटी की जी TRP मोजते? ठीक आहे. आता हा तुमच्या अभ्यासाचा भाग आहे, तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे की आपल्या भारतामध्ये TRP कोण मोजतं. तर तुमची एक शॉर्टकट तुम्ही लक्षात ठेवा, बार्क म्हणून लक्षात ठेवा, बार्क इंडिया. ठीक आहे. बार्क इंडिया कुठे दिसते तुम्हाला? बघा इथे BARC, म्हणजे 4 नंबर तुमचं उत्तर असणार आहे. 2010मध्ये ही संस्था स्थापन झालेली बार्क नावाची, ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल. या संस्थेचं काम आहे TV चॅनलचं TRP मोजायचं. ठीक आहे. चला पुढे जाऊयात. राज्य पक्ष म्हणून मान्यता, म्हणजे स्टेट पार्टी म्हणून मान्यता मिळण्यासाठी खालीलपैकी कोणता एक निकष पूर्ण करावा लागतो? चुकीचं विधान आपल्याला सांगायचं. आता हे तर गोष्ट आपल्याला माहितीच पाहिजे की राज्य पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष यांचे जे काही निकष आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. कारण की सध्या आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यासाठी आपल्याला 100% माहिती पाहिजे की राज्य पक्ष कोणाला म्हणायचं, स्टेट पार्टीज कोणाला म्हणायचं आणि नॅशनल पार्टीज कोणाला म्हणायचं. त्याचे निकष कोण ठरवतं, कशा पद्धतीचे त्याचे निकष असतात. तर बघूया, तिथं आपल्याकडे फोटो आहे, त्या फोटोमध्ये आपल्याला कळून जाईल. तर बघा, याच्यामध्ये दिलेले आहेत आपल्याला प्रादेशिक पक्षाचे मान्यतेचे निकष. पहिला निकष असा आहे, नीट समजून घ्या आत्ताच, की विधानसभेचं जर सार्वत्रिक निवडणुका असेल तर एकूण वैध मताच्या 6% मतं त्या पार्टीला भेटले पाहिजे. आणि इथं आणि वापरलेलं आहे, विधानसभेच्या 2 जागा प्राप्त केल्या पाहिजे. म्हणजे 6% जागा किंवा मतं भेटले पाहिजे आणि 2 जागा प्राप्त झाल्या पाहिजे. कुठे? विधानसभामध्ये. ठीक आहे. इथं वापरलेले किंवा आणि वापरलेले 6% मतं किंवा 2 जागा. त्याच्यानंतर किंवा वापरलेलं आहे. 2 नंबरची कंडिशन बघूयात. संबंधित राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत, लोकसभा जर असेल तर 6% मतं पेटली पाहिजे आणि जागा किती पाहिजे? 1 जागा. कशाच्या बाबतीत? लोकसभेच्या बाबतीत. त्यानंतर तिसरी कंडिशन अशी आहे, संबंधित राज्याच्या विधानसभेत एकूण सदस्य संख्येच्या 3% जागा आणि विधानसभेत 3 जागा. वापरलेले इथे नाही, सॉरी, इथे किंवा वापरलेलं आहे. किंवा 3 जागा, यापैकी जे जास्त आहे ती संख्या, जे जास्त आहे ती संख्या. म्हणजे हे कशाच्या बाबतीत आहे? आपल्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या बाबतीत आहे. ही एक कंडिशन आहे. चौथी एक कंडिशन आहे की जर त्या पक्षाने राज्यातील लोकसभेच्या दर 25 जागेवर एक उमेदवार जर निवडून आणला असेल, लोकसभेच्या 25 जागेवर एक उमेदवार जर निवडून आणला असेल
25 जागेवर एक उमेदवार जर निवडून आणला असेल लोकसभेच्या बाबतीत, तर त्या पक्षाला काय भेटू शकतं, राज्य पक्षाचा दर्जा भेटू शकतो, स्टेट पार्टीचा दर्जा भेटू शकतो. आता एक नवीन कंडिशन ॲड झालेली आहे, 5वी कंडिशन. तिच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, संबंधित पक्षास त्या राज्यातील विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये राज्यातील वैध मताच्या जर 8% मतं पडलेले असतील, 8% मतं कुठं, एकतर लोकसभेमध्ये किंवा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये म्हणजे विधानसभेमध्ये, जर त्यांना 8% मतं पडलेले असेल तरी पण तो पक्ष काय होऊ शकतो, राज्य पक्ष होऊ शकतो. तर या कंडिशन ज्या आहेत त्या तुम्हाला तोंडपाठ करायच्या आहे. याचे स्क्रीनशॉट करून घ्यावं तर, कारण की प्रत्येक वेळा हा विचारला जातो, हा प्रीमध्ये पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो. विधानसभेच्या बाबतीत 6% 2 जागा, 6% मतं 1 जागा, लोकसभेच्या बाबतीत 3% किंवा 3 जागा जे अधिक असतील ते लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या बाबतीत, आणि 25 जागेवर एक उमेदवार जर निवडून आलेला असेल लोकसभेच्या बाबतीत, तर या 4 कंडिशन आणि 5वी कंडिशन 8% जर मतं भेटलेली असतील लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये, तर त्या पार्टीला राज्य पक्षाचा दर्जा भेटत असतो. ठीक आहे. चला पुढे आहे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कशा पद्धतीने भेटतो. तर बघा, हे तुम्ही एवढं बघून घ्या, याच्यात तुम्हाला समजून जाईल. आपले तसं पण आपण टेलिग्राम चॅनल जे आहे आपलं ऑफिसर्स ड्रीम, या टेलिग्राम चॅनलवर हे सगळे फोटो आपण टाकत असतो, तर तुम्ही तिथं जाऊन पण ते बघू शकतात. तर राष्ट्रीय पक्षाचे पण निकष इथे दिलेले आहेत. म्हणजेच आपलं आता आपण 1 बाय 1 सगळे ऑप्शन वाचूयात. पहिला ऑप्शन, संबंधित राज्यात मागील विधानसभेच्या निवडणुकीत 2 जागा आणि 6% मतं. तर हे काय कंडिशन, ही बरोबर आहे. ठीक आहे, आपल्याला चुकीचं सांगायचं आहे. संबंधित राज्यात मागील लोकसभेच्या बाबतीत काय सांगितलेलं आहे, 1 जागा आणि 6% मतं. यस, हे पण बरोबर आहे. संबंधित राज्यात विधानसभेच्या एकूण जागांपैकी 3% जागा अथवा 3 जागा यापैकी जे अधिक असेल ते, तर हे पण बरोबर आहे. इथे मतं पाहिजे होते. आणि डी नंबरचं विधान जे की संबंधित राज्यात गेल्या लोकसभाने अथवा विधानसभेत सार्वत्रिक निवडणुकीत 6% मतं. तर आपण काय बघितलं होतं आत्ता, 6% बघितलं होतं का, नाही 8% पाहिजे. ठीक आहे, इथं 8% जर असतं तर हे डी नंबरचं विधान पण बरोबर आलं असतं. त्याच्यामुळे आता आपलं चुकीचं सांगितलेलं आहे, म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे, फक्त डी. म्हणजे डी हे चुकीचं आहे, बाकी सगळे विधानं जे आहेत ते बरोबर आहेत. ठीक आहे, म्हणजे प्रश्न कशावर होता, राज्य पक्षाच्या मान्यतेचे निकष. पुढचा प्रश्न बघू आता. 64 नंबरचा प्रश्न आपण बघतोय. बरोबर विधान आपल्याला सांगायचं आहे. परिसीमन आयोगाने दिलेल्या आदेशानुसार लोकसभेतील 79 जागा या अनुसूचित जातीसाठी आणि 47 जागा या अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. तर परिसीमन आयोग आपण बघून घेऊयात. त्याच्यासाठी बघा 82 नंबरचा आपल्याकडे काय आहे, कलम आहे राज्यघटनेमधला, त्याच्यामध्ये परिसीमन आयोगाबद्दल माहिती दिलेली आहे. परिसीमन आयोग 82 कलम आहे. तर परिसीमन आयोगामध्ये 2 पद्धतीच्या सुधारणा केलेल्या आहे. तर 2008 पूर्वी काय कंडिशन होती आणि 2008 नंतर कशा पद्धतीने सदस्य संख्या ठरवली गेली, तर याचा एक आपण कंपॅरिझन करू. 2008 पूर्वी जर SCच्या जागा जर बघितल्या लोकसभेमध्ये तर त्या होत्या 79. STच्या जर जागा बघितल्या त्या होत्या 41. ठीक आहे, 79 आणि 41. 2008 नंतर SCच्या जागांमध्ये फरक झाला, त्याच्यामुळे ते जागा वाढलेल्या आहेत, 84 झालेल्या आहेत. आणि STच्या जर आपण जागा बघितल्यात तर त्या किती झाल्या, 41 वरून 47 झालेल्या आहेत. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की SCच्या जागांमध्ये 5 जागा वाढलेल्या आहेत आणि STच्या जागांमध्ये 6 जागा वाढलेल्या आहेत. याच्यावरही प्रश्न येऊ शकतो. प्रश्न असा येऊ शकतो की 2008 पूर्वी SCच्या जागा ह्या 79 होत्या, तर त्या कितीने वाढल्या, 5ने वाढल्या. आणि 2008 पूर्वी STच्या जागा 41 होत्या, 2008 नंतर त्या कितीने वाढल्या, 6ने वाढल्या, त्या 47 झालेल्या आहेत. ठीक आहे, एवढी माहिती आपल्याला सफिशियंट आहे हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी. तर बघूयात, परिसीमन आयोगाने काय लोकसभेत 79, ते 79 असणार आहे की इथे, नाही, इथे काय पाहिजे होतं आपल्याला 84, कारण की हे लेटेस्टवालं विचारलेलं आहे आपल्याला 2008 नंतरचं. इथे 84 पाहिजे होतं, हे 47 बरोबर आहे. त्याच्यामुळे पहिलं विधान चुकलं. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील व्यक्ती सामान्य म्हणजेच
राखीव नसलेल्या ज्या जागा राहतात, म्हणजे अराखीव ज्या जागा असतात, ओपनसाठीच्या ज्या जागा असतात, तर त्या जागावर निवडणूक लढवू शकत नाही असं ते म्हणत आहे. तर नाही, हे चुकीचं विधान आहे. ते निवडणूक लढवू शकतात. म्हणजे त्यांचे जे राखीव मतदार असतात, मतदारसंघ असतात, तिथे तर ते निवडूनच येऊ शकतात, पण जे काही अराखीव मतदारसंघ असतात तिथे पण ते निवडणूक लढवू शकतात. ठीक आहे, त्याच्यामुळे 2 नंबरचं विधान चुकलं. 2018च्या 102व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे अँग्लो इंडियन जमातीसाठी लोकसभा आणि राज्य विधानसभामध्ये असलेल्या राखीव जागा या रद्द करण्यात आलेल्या आहेत. तर ही 102वी घटनादुरुस्ती आहे का? तर नाही. ही कोणती घटनादुरुस्ती आहे? ही 104वी घटनादुरुस्ती. बघा, 104वी घटनादुरुस्ती 2019ची घटनादुरुस्ती जी आहे तिच्यानुसार हे अँग्लो इंडियनचं काय केलेलं आहे, सदस्यत्व किंवा राखीव जागा रद्द केलेलं आहे. मग 102 कशासाठी आहे? तर 102वी जी घटनादुरुस्ती आहे ती आहे, जे काही आपलं OBC आयोग होता, OBC आयोगाला काय भेटलेलं आहे? घटनात्मक दर्जा भेटलेला आहे. बघा, घटनात्मक दर्जा. 103वी घटनादुरुस्ती कशासाठी आहे? तर 10% सवर्णांना काय आरक्षण, 10% आरक्षण. त्याचा जो काही घटनादुरुस्ती आहे ती 103वी घटनादुरुस्ती, 102वी घटनादुरुस्ती, 104वी घटनादुरुस्ती ही या बाबतीत आहे. त्याच्यामुळे 3 नंबरचं विधान काय येते ते पण चुकीचं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 4 नंबर. वरीलपैकी एकही नाही, म्हणजे सगळे विधान काय इथे चुकीचे आहेत. पुढचा प्रश्न, लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुकीत जी सुरक्षा अनामत रक्कम असते, सिक्युरिटी डिपॉझिट असं त्याला म्हणतो आपण, त्या बाबतीत चुकीचे विधान आपल्याला सांगायचं आहे. पहिलं, जर उमेदवारास एकूण मतापैकी एकाच 6पेक्षा कमी मतं मिळाली तर सुरक्षा अनामत रक्कम जी असते ती जप्त केली जाते. तर यस, हे सगळ्यांना माहीतच आहे. पहिलं विधान बरोबर आहे. कारण की एकाच 6 जर मतं नाही पडली त्या उमेदवाराला तर ती रक्कम काय केली जाते? जप्त केली जाते. पुढचं विधान, जर उमेदवार निवडणूक जिंकला परंतु त्यास एकूण मतापैकी एकाच 6 मते मिळू शकली नसतील तर त्याची सुरक्षा अनामत रक्कम परत दिली जाते. कंडिशन काय आहे? उमेदवार जर जिंकला तर ती परत केली जात असते. त्याच्यामुळे 2 नंबरचं विधान हे काय इथे बरोबर आहे. ठीक आहे, आपल्याला चुकीचं विधान सांगायचं आहे. जर उमेदवारास एकूण वैध मतापैकी जर तंतोतंत एक्झॅक्ट एकाच 6 मतं जर मिळालेली असतील तरीही त्याची सुरक्षा अनामत रक्कम जप्त केली जाते. तर हे काय विधान आहे? बरोबर आहे. जर एकाच 6 मतं पडली आणि एकाच 6पेक्षा कमी पडली तरी पण काय असणार आहे? अनामत रक्कम जप्त केली जाणार आहे. फक्त ते कंडिशन काय? एकाच 6पेक्षा जास्त असायला हवं मतं, तरच त्याची अनामत रक्कम परत केली जाते. मग वरीलपैकी एकही नाही आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. चुकीचे विधान एकही नाही, सगळे विधान काय तिथे? सर्व विधानं बरोबर आहेत. ठीक आहे, चला, सुरक्षा अनामत रक्कमेबद्दल आपण बघितलं. निवडणुकीच्याच बाबतीत होतं ते. पुढचा प्रश्न, मुक्त लोकशाहीचं पुढीलपैकी कोणतं व्यवच्छेदक लक्षणं आहेत? म्हणजे आपल्याला काय विचारता येत ते? फ्री डेमोक्रेसी कोणाला म्हणायचं? फ्री डेमोक्रेसी. फ्री डेमोक्रेसीमध्ये फ्रीडम जास्त असतं. तर मग त्याच्या अनुषंगाने प्रश्न आहे, एकपक्षीय पद्धत जर असली देशामध्ये तर ते फ्री डेमोक्रेसी असणार आहे का? नसणार आहे. एकपक्षीय पद्धतीमध्ये सगळं काय असणार आहे? हुकुमशाही असणार आहे. त्याच्यामुळे 1 नंबरचं ऑप्शन गेलं. एकमेकांशी निवडणुकीच्या आघाड्या काय ते बघा, आखाड्या स्पर्धा करणारे दबावगट म्हणजे कॉम्पिटिंग प्रेशर ग्रुप्स इन इलेक्शन्स. तर याला पण आपण फ्री डेमोक्रेसी म्हणू शकत नाही. द्विपक्ष पद्धत, फक्त देशामध्ये 2च पक्ष आहेत, बाकीचे पक्ष नाहीच आहे, त्याला आपण फ्री डेमोक्रेसी म्हणू शकतो का? नाही. म्हणजे आपलं उत्तर 4 नंबर असणार आहे. अदलून बदलून सरकार स्थापन करणारे स्पर्धात्मक राजकीय पक्ष जर असतील तर आपण त्याला म्हणू शकतो मुक्त लोकशाहीचं हे काय उदाहरण आहे. 4 नंबर आपलं उत्तर असणार. पुढचा जो प्रश्न आहे तो राजकीय पक्षाबद्दल आहे. आपल्याला दरवर्षी पेपरमध्ये एक दोन किंवा 3 प्रादेशिक पक्षांबद्दल किंवा त्यांच्या निवडणूक कामगिरीबद्दल प्रश्न विचारले जातात. तर यावेळेसचा जो काही पक्ष आहे तो आहे ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस. पहिलं विधान, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसची स्थापना 1 जानेवारी 1998 रोजी झाली. तर पहिलं विधान बरोबर आहे का चूक आहे? तर पहिलं विधान हे काय बरोबर आहे. कोणी स्थापना केलेली आहे? ममता बॅनर्जी. पुढे, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसला 2016मध्ये राष्ट्रीय पक्षाच्या दर्जाची मान्यता मिळालेली. तर हे विधान काय बरोबर आहे?
2016मध्ये राष्ट्रीय पक्ष बनला आहे तो, नॅशनल पार्टी. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस ही धर्मनिरपेक्षता आणि संघवादाशी कटिबद्ध आहे. तर हे पण विधान बरोबर आहे, सेक्युलर आहे तो पक्ष. अयोग्य विधान आपल्याला विचारत आहे ना. पुढे डी, 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीत ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसला 19 जागा मिळाल्या होत्या. तर आपल्याला हे माहिती पाहिजे की 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीत जे काही प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना किती जागा मिळालेल्या आहेत त्या आपल्याला पाठ करावं लागते. आता बघूयात आपण जागा किती होत्यात. आता हे तृणमूल काँग्रेसचं आहे. 2019ची जर लोकसभा इलेक्शन जर बघितलं, 17वी जी लोकसभा होती त्यामध्ये 22 जागा मिळालेल्या होत्या. 2014मध्ये तृणमूल काँग्रेसला 34 जागा मिळालेल्या होत्या आणि 2009मध्ये 19 जागा मिळालेल्या होत्या. म्हणजे इथे उत्तर काय पाहिजे होतं, इथे 19 सीटच्या जागेवर इथे पाहिजे होतं 22 जागा पाहिजे होतं. तर डी नंबरचं विधान हे बरोबर असलं असतं. त्याच्यामुळे डी नंबरचं विधान हे चुकीचं आहे. आपल्याला अयोग्य विचारलेलं आहे. 3 नंबर आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. बघा इथे तुम्हाला कळून जाईल सगळं. लोकसभेची कामगिरी तृणमूल पक्षाची 2009ला 19, 2014ला 34 जागा आणि 2019ला 22 जागा. पुढचा प्रश्न बघू. महाराष्ट्रातील कोणत्या राजकीय पक्षाने मताच्या टक्केवारीत 1% अधिक गुण मिळवले लोकसभा निवडणुकीत, म्हणजे 15.5% महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 2019च्या 16.7% ते सुधारले. तर तो पक्ष कोणता आहे? भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. तर कोणता पक्ष जो आहे की त्याला लोकसभेमध्ये 15.5% मतं होते आणि विधानसभेच्या निवडणुकीत 16.7% मतं होती. तर बघूयात आपण तो कोणता पक्ष आहे. तर बघा इथे दिसत असेल तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आहे की त्याला इथे बघा 16.17 किंवा 16.7 म्हणू त्याला 2019च्या विधानसभेमध्ये 16.7. 16.7% कोणाची होती? नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, NCP आपण त्याला म्हणू. 3 नंबर आपले इथे उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या कामगिरी पाठ करणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघू. भारतीय प्रसारमाध्यमामध्ये लिंग असमानता या अहवालात डिजिटल माध्यमांमध्ये जे महिलांचे नेतृत्व आहे त्यांचं प्रमाण किती टक्के दाखवण्यात आले आहे? संयुक्त राष्ट्रसंघाचा हा अहवाल आहे. युनायटेड नेशनचा एक रिपोर्ट आहे. या रिपोर्टनुसार महिलांचं नेतृत्व किती आहे डिजिटल मीडियामध्ये, तर तो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर आता बघा अशा पद्धतीचे जे प्रश्न असतात तर ते फार आउट ऑफ द सिलेबसच म्हणू आपण त्याला, कारण इतके रिपोर्ट तुम्ही वाचू शकत नाही आणि वाचले तरी तुम्ही लक्षात ठेवू शकत नाही. त्याच्यामुळे असे प्रश्न तुम्ही स्किप केले तरी चालू शकतं, कारण की असे जे 2-3 प्रश्न असतात ते जरी तुम्ही स्किप केले तरी काही फरक पडत नसतो. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःचा निर्णय घ्या. एकूण पण याचं उत्तर आपण बघूयात. याचं उत्तर आहे 1 नंबर. 26.3% इतकं प्रमाण आहे महिलांचं डिजिटल मीडियामध्ये. पुढचा प्रश्न. पोस्टल मतदाना किंवा त्याला आपण म्हणू पोस्टल वोटिंग बद्दल चुकीचं विधान आपल्याला विचारलेले. तर पोस्टल वोटिंगबद्दल पण आपण मागं थोडं वाचलं होतं. पोस्टल वोटिंग तर बघूयात काय आहे विधानं. प्रथम पोस्टलद्वारे आलेले मते ही EVMच्या मतांच्या अगोदर मोजली जाते. यस, आपल्याला माहिती आहे जेव्हा इलेक्शनची मोजणी होत असते तेव्हा सर्वप्रथम हे पोस्टल वोटिंग मोजली जाते आणि त्यानंतर EVMची मोजणी सुरू होत असते. पहिले विधान बरोबर आहे. प्रतिबंधक स्थानबद्धतेत असलेले जे लोक असतात त्यांना पोस्टल मताचा वापर ते करू शकतात. तर यस, ते करू शकतात. आर्टिकल 22 आपल्याला माहिती आहे. प्रतिबंधक स्थानबद्धतेत असलेले अटकेत असलेले जे लोक आहेत त्यांना पोस्टल मताचा वापर करता येतो. कैदी देखील पोस्टल मताचा वापर करू शकतात. तर हे विधान चुकीचं आहे. कैद्यांना ती फॅसिलिटी नसते. म्हणजे आपलं 3 नंबर उत्तर असणार आहे. वरीलपैकी एक नाही. चला पुढे जाऊयात. सर्वात पहिले राष्ट्रीय कृषी धोरण 2000मध्ये घोषित करण्यात आले. तर धोरणं आपल्याला पाठच पाहिजे. पहिले विधान बरोबर आहे. कृषी धोरण 2000मध्ये आलं होतं. 2006मध्ये डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शेतकरी आयोग स्थापन केला जातो. तुम्ही बघा बहुतेक वेळा संपादकीयमध्ये किंवा पेपरमध्ये वाचत असतात की स्वामीनाथन समिती, शेतकऱ्यांच्या बाबतीतला आयोग. तर त्याच्यामुळे तुम्हाला हे 100% माहिती पाहिजे की MS स्वामीनाथन जी समिती होती ती कधीची आहे? ती 2004ची समिती होती.
त्याच्यामुळे बी नंबरचे विधान हे चुकलेलं आहे. आपल्याला बरोबर विधानं सांगायची आहेत. तर बी जर चुकलेलं असेल तर इथं बी आहे, इथं बी आहे. ठीक आहे. त्यामुळे 1 नंबर आणि 3 नंबर तर इथेच एलिमिनेट होत आहेत. स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारसीनुसार शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय धोरण 2007 ठरवण्यात आले होते. तर यस हे बरोबर आहे. आणि या धोरणाच्या प्रयोजनाकरिता शेतकरी म्हणजे कोण, तर जी व्यक्ती पिके घेण्यात, इतर प्राथमिक कृषी जिन्नसांच्या उत्पादनामध्ये सक्रियतेने गुंतलेली असते त्या व्यक्तीला काय म्हणायचं, शेतकरी म्हणायचं. म्हणजे शेतकरींची जी डेफिनेशन आहे, शेतकऱ्यांची डेफिनेशन ही या आयोगाने सांगितली होती. आणि ती अशा पद्धतीने या डेफिनेशनला उचलून पण आयोग काय करू शकतं, पुढच्या एक्झाममध्ये प्रश्न विचारू शकतं. म्हणजे आपलं उत्तर काय असायला हवं, ए, सी आणि डी हे विधानं काय आहेत, बरोबर आहेत. पुढे 72 नंबरचा प्रश्न बघतोय आपण. भारतात सार्वजनिक धोरण प्रशासकीय बाबीशी निगडीत केंद्र राज्य सहकार्यासाठी यंत्रणा उपलब्ध आहे. या बाबतीत योग्य विधाने सांगा. केंद्र राज्य या दरम्यान कार्यकारी अधिकाऱ्यांबाबत परस्पर पद्धतीकरण होऊ शकते. त्याला आपण म्हणतोय की केंद्र आणि राज्यामध्ये काय होऊ शकतं, म्युच्युअल डेलिगेशन होऊ शकतं. म्युच्युअल डेलिगेशन म्हणजे काय, की केंद्र राज्यांना त्यांचे अधिकार जे आहेत ते बहाल करू शकतं. तर यस असं होऊ शकतं. त्याच्यामुळे 1 नंबरचं विधान बरोबर आहे. जे काही प्रदत्तीकरण आहे, डेलिगेशन आपण त्याला म्हणतो. म्हणजे एक संस्था दुसऱ्या संस्थेला तिचे अधिकार विभागून देऊ शकतात. राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था या दरम्यान कार्यकारी अधिकाऱ्याबाबत परस्परांवर प्रदत्तीकरण होऊ शकतात. राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था परस्परांच्या बाबतीत नाही होणार. राज्य देऊ शकतं स्थानिक स्वराज्य संस्थेला अधिकार, पण स्थानिक स्वराज्य संस्था या राज्यांना नाही देऊ शकत. त्याच्यामुळे बी नंबरचं विधान चुकीचं आहे. केंद्र सरकारच्या पूर्वसंमतीने राज्य सरकार स्वतःची काही कार्य केंद्र सरकारकडे सोपवू शकतात. तर यस ही पण तरतूद आहे आपल्याकडे, की केंद्र सरकारच्या पूर्वसंमती जर आपण घेतली तर राज्य सरकार काय करू शकतं, स्वतःचे कार्य केंद्र सरकारला देऊ शकतं, म्हणजे डेलिगेट करू शकतं. त्याच्यामुळे हे डेलिगेट जो शब्द आहे, डेलिगेशन, तर तो फार महत्त्वाचा आहे. लेजिस्लेटिव्ह डेलिगेशन आपण शब्द वाचलेला असतो. म्हणजे आपले अधिकार दुसऱ्या संस्थेला प्रदान करणं, त्याला आपण म्हणतो प्रदत्तीकरण. तर केंद्र राज्यामध्ये प्रदत्तीकरण होतं. केंद्राच्या पूर्वसंमतीने राज्य आपले अधिकार केंद्राला देऊ शकतं, तिथं पण प्रदत्तीकरण होऊ शकतं. पण राज्य आणि स्थानिक स्वराज्यामध्ये पण होऊ शकतं, पण स्थानिक स्वराज्य संस्थेकडून राज्य सरकारला नाही होऊ शकत. त्याच्यामुळे बी नंबरचं फक्त विधान इथं चुकीचं आहे. ए आणि सी इथे बरोबर आहे. म्हणजे प्रदत्तीकरण काय आहे याचा जर तुम्हाला अर्थ माहिती असेल तर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचतात. नंतर टीकाकारांनी डॅश डॅश यास भारत सरकारचे सरकार म्हणून संबोधलेले आहेत. भारत सरकारचे सरकार, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. केंद्रीय सचिवालयाला का, कॅबिनेट सचिवालय, की नीती आयोग, की प्रधानमंत्र्याचे कार्यालय. तर आपण त्याला PMOला जे संबोधलेलं आहे, भारत सरकारचे सरकार. कारण की PMOचे जे काही धोरणात्मक निर्णय असतात, जे काही डिसिजन असतात ते डायरेक्टली पंतप्रधान घेत असतात. आणि पंतप्रधानाच हे सगळ्या मंत्रिमंडळाचे हेड असतात. त्याच्यामुळे त्यांचे निर्णय बाकीच्यांवर पण कसे असतात, बंधनकारक असतात. म्हणजेच आपण म्हणू शकतो भारत सरकारचे सरकार म्हणून कोण काम करते, वर अपेक्स बॉडीवर PMO काम करते. ठीक आहे. PMO हे काय करू शकतं मग, धोरणांना किंवा निर्णय डिसिजन मेकिंगमध्ये फार महत्त्वाची भूमिका पार पडू शकतं. त्याच्यामुळे टीकाकार त्याला तसे संबोधतात. पुढे नोकरशाहीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक यंत्रणांपैकी खालीलपैकी कोणती यंत्रणा जी आहे, जी की मॅक्स वेबर यांनी त्यांच्या सिद्धांतात सर्वाधिक पसंत केलेली आहे. तर मॅक्स वेबर आपण वाचणारच आहे, कारण की आपले जे शेवटचे 2 टॉपिक आहेत तर त्यामध्ये त्यांचा उल्लेख येत होताच. सार्वजनिक सेवेच्या बाबतीत, ब्युरोक्रेसीच्या बाबतीत मॅक्स वेबर आपण वाचतच असतो. तर मॅक्स वेबरनी नोकरशाहीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणता सर्वाधिक महत्त्वाचा उपाय सांगितलेला आहे, तर तो बघूयात. सामूहिकता, अधिकाराचे विलगीकरण, प्रत्यक्ष लोकशाही, की प्रतिनिधित्व. तर प्रतिनिधित्व जे आहे, रिप्रेझेंटेशन, तर ही यंत्रणा काय आहे, नोकरशाहीवर नियंत्रण ठेवण्यासाठीची महत्त्वाची यंत्रणा आहे. म्हणजे आपलं 4 नंबर याच्यामध्ये उत्तर असणार आहे. पुढे तर पुढचा प्रश्न बघू, 75 नंबरचा. तहसील म्हणजे तालुका हा मूळ घटक असून त्याचे वर्णन लघु जिल्हा असे केले जाते. तर यस बरोबर आहे पहिले विधान. पुढे उत्तर प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यात तालुके नाहीत,
असं ते म्हणत आहे की उत्तर प्रदेश आणि तमिळनाडूमध्ये तालुके नाहीत आणि जिल्ह्याच्या खाली जे असतात ते उपविभाग असतात, असं दुसरं विधान जे ते सांगतं आहे आपल्याला. तर आता आपल्याला याच्यासाठी काय माहिती पाहिजे की उत्तर प्रदेशामध्ये जिल्हे आणि त्यानंतर म्हणजे कोणत्या पद्धतीची तिची विभागणी. तमिळनाडूमध्ये जिल्ह्यांच्या नंतर काय येतं हे आपल्याला माहिती पाहिजे, तरच आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. बी विधान. तर बी विधानामध्ये आपण बघू कशा पद्धतीचे. हा तुम्हाला इथं फोटो दिसतो बा उत्तर प्रदेशचा. उत्तर प्रदेशमध्ये जर बघितलं तर देअर आर द टोटल 75 डिस्ट्रिक्ट आहे आणि त्याच्यानंतर काय येते इथे डिव्हिजन्स येतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो उत्तर प्रदेशामध्ये जिल्हे येतात आणि जिल्ह्याच्या नंतर तिथे 18 डिव्हिजन्स येते. 75 जिल्हे आहेत उत्तर प्रदेशमध्ये आणि 18 काय आहेत तिथे विभाग आहेत, डिव्हिजन आहेत. म्हणजे तालुके आहेत का? UPमध्ये तालुके नाही आहेत. ठीक आहे. तर मग पार्शियली हे विधान बरोबर आहे. पण खाली जर आपण बघितलं तमिळनाडूच्या बाबतीत तर तमिळनाडूमध्ये तालुके आहेत. म्हणजे इथं तुम्हाला दिसत असेल बघा, हे डिस्ट्रिक्ट आहे. तर या डिस्ट्रिक्ट चेन्नई बघा, इथे चेन्नई दिसेल तुम्हाला. चेन्नई डिस्ट्रिक्ट आहे. याच्यामध्ये 3 रेव्हेन्यू डिव्हिजन्स आहेत आणि 16 काय आहेत तिथे तालुके आहेत. 16 तालुके आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की तमिळनाडूमध्ये तालुके नाहीत. तमिळनाडूमध्ये तालुके आहेत, उत्तर प्रदेशमध्ये तालुके नाहीत. त्याच्यामुळे काय आलं, बी नंबरचं विधान आहे चुकीचं ठरतं. तहसीलदार हा राज्याच्या नागरी सेवेतील असतो. उपविभागीय अधिकाऱ्याला जसे दंडात्मक अधिकार असतात, म्हणजे आपण जे SDO जे म्हणतो, SDO जो अधिकारी असतो तो उपविभागीय अधिकाऱ्यात जे दंडात्मक अधिकार असतात तसे तहसीलदारांना नसतात, तर केवळ पूर्णतः महसूल अधिकार त्यांना असतात. ते चुकीचं आहे. आपल्याला माहिती आहे की तहसीलदार यांच्याकडे बघा, तहसीलदार यांच्याकडे काय असतो, कायदा प्लस सुव्यवस्था. तालुक्याची कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी त्यांना दंडाधिकारी पण म्हणलं जातं. ठीक आहे. तालुका दंडाधिकारी ते असतात. त्याच्यामुळे DC नंबरचं विधान चुकीचं आहे. ते पूर्णतः महसूल अधिकारी नसतात, तर त्यांना दंडात्मक अधिकार पण असतात. त्याच्यामुळे C नंबरचं विधान चुकीचं आहे. बी नंबरचं विधान का चुकीचं आहे, तमिळनाडूमध्ये तालुके असतात आणि हे काय म्हणतात तमिळनाडूमध्ये तालुके नाहीत. त्याच्यामुळे बी नंबरचं विधान चुकीचं आहे. आणि पहिलं जे आहे तालुका हा मूळ घटक असून त्याला लघु जिल्हा म्हणतात, ते बरोबर आहे. म्हणजे A बरोबर, B आणि C चुकीचं. A बरोबर आणि B आणि C चुकीचं. 1 नंबर आपलं उत्तर असणार आहे. पुढे, चाणक्य यांच्या अर्थशास्त्र ग्रंथाचे सखोल विश्लेषणाअंती लोकप्रशासनासंबंधी काही तत्त्वे प्रकाशात येतात. खालीलपैकी कोणते तत्त्व त्यात बसत नाही. चाणक्य यांनी कोणते तत्त्व सांगितलेले आहेत ते आपल्याला आधी माहिती पाहिजे. कल्याणकारी राज्य सांगितलेलं आहे का त्यांनी? यस सांगितलेलं आहे. ठीक आहे. विकेंद्रीकरण पण त्यांनी उल्लेख केलेला आहे. प्रगतीकरण म्हणजे डेलिगेशन, अधिकाऱ्याची काय म्हणतो आपण वाटप, वरच्या संस्थेने खालच्या संस्थेकडे अधिकाऱ्याचं काय केलं पाहिजे, ट्रान्सफर केलं पाहिजे. प्रगतीकरण त्यांनी सांगितलं होतं. आणि पदानुक्रम पण त्यांच्या सिस्टीममध्ये होते, किंवा राजा असेल मग त्यानंतर बाकीचे अधिकारी असतील, म्हणजे पदानुक्रम पण हायरार्की पण त्यांनी सांगितलेली होती. म्हणजेच आपलं उत्तर काय असायला हवं, यापैकी नाही. चुकीचं सांगताय ना, म्हणजे सगळे विधान इथे काय बरोबर आहेत. सार्वजनिक धोरणाबाबत खालीलपैकी कोणते विधानं चुकीचे आहेत. सार्वजनिक धोरण जो टॉपिक आहे आपला 16 आणि 17 नंबरचा, 19 आणि 20 नंबरचे जे टॉपिक आहेत शेवटचे, त्याच्यामध्ये सार्वजनिक धोरण हा टॉपिक आहे आपल्याला. तर त्याच्याबद्दल चुकीचं विधान आपल्याला विचारलेलं आहे. सार्वजनिक धोरणे आणि त्यांचे स्वरूप हे मूळतः 3 प्रकारचे असतात. प्रतिबंधात्मक असतात, नियामक असतात आणि सुलभ धोरणे हे त्याच्यामध्ये असतं. तर पहिलं विधान काय असणार आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात. सार्वजनिक धोरण प्रक्रिया ही सतत प्रक्रिया नाही, ही एक वेळची घटना आहे. तर बघा इथंच चुकीचं ठरतं हे, कारण आपल्याला माहिती आहे ज्या पॉलिसीज असतात भारतामध्ये, ज्या पॉलिसी आहेत त्या सततची प्रक्रिया नाहीत का? नाही, त्या सततची प्रक्रिया. आपल्याला माहिती आहे पहिलं धोरण आलं, समजा पहिलं लोकसंख्या धोरण आलं, दुसरं लोकसंख्या धोरण आलं, तिसरी लोकसंख्या धोरण आलं, मग त्याच्यामध्ये काय चालू आहे, सतत ती प्रक्रिया चालू आहे. त्याच्यामुळे सतत सुधारणा होत राहत आहेत. त्याच्यामुळे हे जे काही दुसरं विधान जे आहे ते म्हणतात की सततची प्रक्रिया नाही, त्याच्यामुळे इथेच ते चुकीचं ठरतं आहे. आणि ही एक वेळची घटना नसते, ते त्याच्यामध्ये काय होत असतं, सतत बदल होत राहतात. त्याच्यामुळे 2 नंबरचं विधान आहे ते चुकीचं ठरतं आहे. आणि आपल्याला काय विचारलेलं चुकीचं सांगा. 2 नंबर आपलं उत्तर आहे. बाकीचं तुम्हाला वाचायची पण गरज नाही पडत. भारतात कायदा बनवण्यासाठी विधेयक मंजूर करणे ही एक दीर्घ परिस्थिती आहे आणि गुंतागुंतीची प्रक्रिया. बरोबर, आपण बघतो की एकदा जर विधेयक आलेलं असेल संसदेमध्ये तर ते बिल पास होण्यासाठी कितीतरी दिवस लागतात, कितीतरी वर्ष लागतात.
तरी ते बिल पास होत नाही. म्हणजे ती कशी आहे, एक दीर्घ प्रक्रिया आहे आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे 3 नंबर हे बरोबर आहे. वरीलपैकी एक नाही आपलं उत्तर नसणार आहे. म्हणजे 2 नंबर हे चुकीचं आहे. का चुकीचं आहे? कारण की सार्वजनिक धोरण जे असतात, पॉलिसीज ज्या असतात, त्या सतत काय होत असतात, प्रक्रियेमध्ये असतात. त्या कधीच थांबत नसतात. त्याच्यामुळे सुधारणा होत असते. खालीलपैकी कोणते विधान अरुण बोंगिरवार पब्लिक सर्व्हिस एक्सलन्स अवॉर्ड संबंधित अचूक नाही? अचूक नाही म्हणजे काय? चुकीचे विधान आपल्याला ते विचारतायत. चुकीचे विधानं कोणते? पहिलं विधान, महाराष्ट्राचे 25वे मुख्य सचिव श्री अरुण बोंगिरवार यांच्या स्मरणार्थ हा अवॉर्ड सुरू करण्यात आलेला आहे, हा पुरस्कार सुरू करण्यात आलेला आहे. तर यस हे बरोबर आहे. बघा इथे ज्यांची जी वेबसाईट आहे, यशदाची वेबसाईट, यशदाच्या वेबसाईटवर ही माहिती दिलेली आहे. बघा इथे, मिस्टर अरुण बोंगिरवार, अ 1966 बॅच IAS ऑफिसर, 25th चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे, 25वे ते कोण होते? मुख्य सचिव होते. तर त्यांच्या जे काही त्यांचं फाउंडेशन आहे, अरुण बोंगिरवार फाउंडेशन वॉज फॉर्म बाय हिज फॅमिली अँड वेल विशर्स. तर त्यांनी हा जो काही पुरस्कार आहे तो चालू केला होता. यशदा पण त्याच्यामध्ये होती. ठीक आहे, अशा पद्धतीने हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. कधी चालू केलेलं आहे आणि ते वारले कधीत? 14 डिसेंबर 2018 ते वारले. त्यांच्या मेमरीसाठी हा पुरस्कार जो आहे तो चालू करण्यात आलेला आहे. तर पहिला जर आपण बघितला तर 2019मध्ये पहिला पुरस्कार होता, नंतर 2020मध्ये, 2021मध्ये. तर जो काही हा पुरस्कार होता 2020चा, त्या 2020च्या पुरस्कारामध्ये कॅटेगरी असते, त्या कॅटेगरीमध्ये अंकुश शिंदे IPS जे होते त्यांनी केलं होतं पीसफुल अँड इन्क्लुझिव्ह रिझोल्युशन ऑफ नक्सली इश्यूज इन गडचिरोली. गडचिरोलीमधल्या नक्षलवादी एरियामध्ये त्यांनी जे काही पीसफुल काम केलं होतं त्याच्यासाठी अंकुश शिंदे यांना 2020चा पुरस्कार भेटलेला. बघा 2020चा पुरस्कार अंकुश शिंदे यांना. तर बघूयात आपल्या प्रश्नावर येऊ. आपण बऱ्यापैकी सगळी माहिती घेतली इथे. वन बाय वन आपण ऑप्शन वाचू. 25वे होते का ते मुख्य सचिव? तर होते. पुढे, विशेष उल्लेखित कार्य करणाऱ्या राज्यातील 2 प्रशासकीय अधिकाऱ्यांची प्रतिवर्ष दखल घेण्यात येते. तर हे पण विधान बरोबर आहे. 2018मध्ये प्रथमच हा अवॉर्ड अंकुश शिंदे IPS यांना गडचिरोली येथील नक्षलवाद समस्या शांततापूर्ण व समावेशक पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल दिला गेला. आत्ताच आपण बघितलं हा कधीचा अवॉर्ड होता? 2020चा होता. इथे काय म्हणले? 2018. त्याच्यामुळे 3 नंबरचं विधान चुकीचं आहे. यशदा आणि अरुण बोंगिरवार फाउंडेशनच्या पुढाकाराने हा पुरस्कार स्थापन झालेला आहे. यांनी तो पुढाकार घेतलेला आहे. तर यस 4 नंबरचं विधान हे बरोबर आहे. ठीक आहे, 1 नंबर, 2 नंबर आणि 4 नंबरचं विधान बरोबर आहे. 3 नंबरचं विधान हे चुकीचं आहे, कारण की तिथे काय पाहिजे होतं? 2020चा अवॉर्ड त्यांना भेटलेला आहे अंकुश शिंदे यांना. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. हा थोडा डीप आणि डिफिकल्ट प्रश्न होता. येत असेल तर सॉल्व करायचा तो, नाही तर स्किप केलं तरी चालतं. प्रत्येक प्रश्न सॉल्व केलाच पाहिजे असं काही नसतं. 79 नंबरचा प्रश्न बघू. भारतीय लोक प्रशासन संस्था IIPA आपण त्याला म्हणतो, संबंधित खालील विधाने लक्षात घ्या आणि कोणती विधानं सत्य आहेत ते सांगा. तर भारतीय लोक प्रशासन म्हणजेच काय? आपलं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनची इंडियन इन्स्टिट्यूट आहे ती, जसं IIT असतं त्या पद्धतीची. IIPAची स्थापना ही 1955मध्ये पॉल H. ॲपलबी यांनी याच वर्षी केलेल्या सर्वेक्षणाच्या शिफारशीच्या आधारे करण्यात आली. तर याचा जर बघितलं आपण तर इथं काय पाहिजे होतं? पहिलं विधान हे बरोबर आहे, पण पॉल H. ॲपलबी यांना मदत कोणी केली होती? तर फोर्ड फाउंडेशन कन्सल्टंट ही पण यांच्यासोबत होती ही संस्था. या दोघांनी मिळून ही शिफारस केली होती IIPA स्थापनेची. पण इथे जर बघितलं तर हा का बरं चुकलेला आहे पहिला ऑप्शन? कारण की ते 1954 पाहिजे होतं, त्याच्यामुळे चुकलेलं आहे. ठीक आहे, पहिला ऑप्शन चुकीचं आहे. IIPAचा प्रमुख प्रशिक्षण कार्यक्रम हा 12 महिन्याचा APPPA असतो, APPPA असतो. तर हा 10 महिन्याचा असतो. 10 महिन्याचा असतो. ही जी माहिती आहे आपली त्यांच्या जी वेबसाईट आहे त्याच्या वेबसाईटवरच आपल्याला भेटते. बघा ही त्यांची वेबसाईट आहे IIPAची. इथंच दिलेलं आहे APPPA म्हणजे ॲडव्हान्स प्रोफेशनल प्रोग्राम इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. तर इथं दिलेलं आहे बघा की हा प्रोग्राम असतो 10 मंथचा.
बघा इथे उल्लेख केलेला आहे 10 महिन्याचा तो कोर्स असतो, 10 महिन्याचा, ठीक आहे. त्याच्यामुळे इथे 12 महिने दिलेले आहेत, ते चुकीचं आहे. म्हणजे 1 नंबरचं विधान चुकीचं आहे, 1954 पाहिजे होतं. 2 नंबरचं विधान चुकीचं आहे, कारण की 12 महिन्याच्या ऐवजी तिथे 10 महिने पाहिजे होतं. श्री शंकरराव बी चव्हाण 1981 ते 2004 दरम्यान IIPAचे अध्यक्ष म्हणजे चेअरमन होते. तर हे विधान बरोबर आहे. फक्त सी विधान बरोबर आहे, बाकीचे सगळे विधानं चुकीचे आहेत. आता ही जर संकल्पना बघितली IIPAची, ही संकल्पना होती नेहरू यांची. एक्स्ट्रा माहिती लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघू. मूळ भारतीय संविधानात जिल्हा या संज्ञेचा उल्लेख फक्त डॅश डॅश कलमामध्ये आहे, म्हणजेच डिस्ट्रिक्ट हा शब्द कुठे आलेला आहे? डिस्ट्रिक्ट. तर आपल्याला माहिती आहे डिस्ट्रिक्ट जजचा उल्लेख आपलं जे काही राज्यघटना आहे, राज्यघटनेच्या भाग 6 जो आहे राज्यासाठी, यामध्ये जर बघितलं आपण तर 233 जो कलम आहे तो स्पेशली सबऑर्डिनेट जे कोड्स असतात, सबऑर्डिनेट कोड्स, तर त्याच्यामध्येचा उल्लेख करण्यात आलेला आहे. 233मध्ये डिस्ट्रिक्ट जजची डेफिनेशन दिलेली आहे, त्यालाच आपण जिल्हा न्यायाधीश असं म्हणतो. फक्त तिथेच उल्लेख करण्यात आलेला आहे डिस्ट्रिक्ट या शब्दाचा, बाकी दुसरीकडे कुठेही उल्लेख आढळत नाही. जिल्हा न्यायदंडाधिकारी असा उल्लेख आहे का? नाही. तर जिल्हा न्यायाधीश हा उल्लेख आहे, त्याच्यामुळे 2 नंबर आपलं उत्तर असणार आहे. जिल्हा न्यायदंडाधिकारी हे पण नसणार, 4 नंबर पण नसणार. 234 तर नसणारच आहे. 234ला तुम्ही आधी एलिमिनेट केलं पाहिजे. उत्तर काय आपलं? 2 नंबर. 233 कलम आहे, त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट जज असा उल्लेख करण्यात आलेला आहे. पुढचं, भारतीय संविधानाच्या कलम 310मध्ये अंतर्भाव नसलेले विधान सांगा. 310 कलम आपल्याला माहिती पाहिजे. 310 जर बघितलं तर राज्यघटनेचा जो काही भाग 14 आहे, भाग 14मध्ये सार्वजनिक सेवा हा टॉपिक येतो. 308 ते 323 त्याच्यामध्ये कलम येतात सार्वजनिक सेवेमध्ये. त्याच्यातला जो 310 जो कलम आहे तो कशाच्या बाबतीत आहे? कार्यकालाच्या बाबतीत आहे. टेन्युअर आपण त्याला म्हणतो, कार्यकाळ, सार्वजनिक सेवेतली अधिकाऱ्यांचा कार्यकाल. तर बघूयात आता पहिले विधान. केंद्राच्या नागरी सेवेत कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या सेवा शर्तीबाबत नियमन करण्याचे अधिकार संसदेला आहे. सेवा शर्ती त्याचं नियम करणं हे 310मध्ये आहे का? नाही. आपल्याला माहिती आहे त्याचा कार्यकाल त्याच्यामध्ये दिलेला आहे. म्हणजेच दुसरे विधान वाचू. केंद्राच्या नागरी सेवेतील व्यक्ती राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहू शकतात. कशाचा संबंध आहे? कार्यकालाचा संबंध आहे. म्हणजे 2 नंबरचं विधान बरोबर आहे. राज्यातील जर बघितलं आपण नागरी सेवेतील व्यक्ती त्या राज्याच्या राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पदावर राहू शकतात. तर हे पण कार्यकालाच्या संबंधात आहे, त्याच्यामुळे सी पण विधान येणार आहे. म्हणजे बी आणि सी याच्यामध्ये येतं, फक्त ए चुकीचं आहे. आपल्याला काय सांगितलेलं आहे? कोणतं 310मध्ये येत नाही, तर ए त्याच्यामध्ये येत नाही, म्हणजे केवळ अ आपलं उत्तर असणार आहे. चला पुढे जाऊयात. प्रशासन शास्त्रामध्ये वर्तनवादी अभ्यासाला महत्त्वाचे स्थान मिळवून देण्याचे श्रेय कोणत्या विचारवंताला देण्यात येते? वर्तनवादी जर म्हणलं तर त्याला आपण म्हणतो बिहेवियरल ॲप्रोच. 2 पद्धतीचे ॲप्रोच आहे पुस्तकामध्ये दिलेले, सिस्टीम ॲप्रोच आणि बिहेवियरल ॲप्रोच. तुम्ही जर तुकाराम जाधव सरांचं पुस्तक वाचलं त्याच्यामध्ये याची माहिती दिलेली आहे. तर बिहेवियरल ॲप्रोच जर बघितलं त्याच्यामध्ये जे काही विचारवंत आहेत ते कोणकोणते? त्यातलं सर्वात जे काही पॉप्युलर विचारवंत ते आहेत इल्टोन मेव, हे तुम्ही नाव लक्षात ठेवून द्या. आणि दुसरे विचारवंत आहेत हर्बर्ट सायमन. हे 2 विचारवंत जास्त फेमस आहेत या वर्तनवादी अभ्यासामध्ये. आणि या बिहेवियरल जी सिस्टीम आहे, ॲप्रोच आहे, त्याला दुसरं पण नाव आहे न्यू ह्युमन रिलेशन ॲप्रोच, किंवा त्यालाच आपण सोशिओ सायकोलॉजिकल ॲप्रोच असं पण म्हणतो. तर 3 नंबर आपल्या इथं उत्तर असणार आहे. पुढे, एक सार्वजनिक धोरण मूल्यमापन पद्धती म्हणून डॅश डॅशचा उपयोग आणि धोरण राबवणारे व्यक्ती यांचे मूल्यमापन करण्यासाठी केला जातो. तर सार्वजनिक धोरण आपल्याला माहिती आहे पब्लिक पॉलिसी आपण त्याला म्हणतो. पब्लिक पॉलिसीमध्ये एक कन्सेप्ट आहे मूल्यमापन पद्धत. तर या मूल्यमापन पद्धतीमध्ये कोणत्या गोष्टी येतात? तर मूल्यमापन पद्धतीमध्ये जी आहे त्याचे निकष कोणी ठरवलेले आहे? तर ते विचारवंत आहे फॉ हॉक, हे जे विचारवंत आहे
त्यांनी याचे निकष सांगितलेले आहेत. मूल्यमापन पद्धतीचे निकष यांनी सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये येतं प्रभावीपणा असला पाहिजे, समता असली पाहिजे, कार्यक्षमता असली पाहिजे, प्रतिसादात्मकता असली पाहिजे. तर याच्यामधला कोणता शब्द येतो त्याच्यामध्ये? कार्यक्षमता. 1 नंबर आपलं उत्तर असणार आहे. तर हे तुम्हाला डायरेक्टली पाठच करायचं आहे, नाही तर तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न येणार नाहीत. ठीक आहे. 83चं उत्तर आहे 1 नंबर. कार्यक्षमता त्याच्यामध्ये येते. योग्य विधान आपल्याला सांगायचं आहे. सनदी सेवांची विभागणी या 3 गटात केली जाते: अखिल भारतीय सेवा, केंद्रीय सेवा आणि राज्य सेवा. यस, पहिलं विधान बरोबर आहे. केंद्रीय सेवेतील अधिकारी हे एकाच खात्यापुरते मर्यादित असतात, तर अखिल भारतीय सेवेतील अधिकारी अनेक खात्यामध्ये होऊ शकतात. तर हे जे विधान आहे हे चुकीचं आहे. अखिल भारतीय सेवेतील अधिकारी कसे असतात? अनेक खात्यामध्ये नाही होऊ शकत. समजा आता IAS आहे, IPS आहे, IFS आहे, हे त्याच क्षेत्रामध्ये काम करतात. ठीक आहे. त्याच्यामुळे पुढे भारतीय प्रशासकीय सेवेतील सदस्यांच्या नेमणुका अशा पदावर केल्या जाऊ शकतात जेथे सर्वसाधारण पर्यवेक्षण स्वरूपाची कर्तव्ये पार पाडावयाची असतात. तर केंद्रीय सेवेतले जे अधिकारी असतात ते बहुधा कसे असतात? विशेष स्वरूपाच्या कार्यासाठी त्यांची नेमणूक होत असते. तर यस, बरोबर आहे C नंबरचे विधान, की जे केंद्रीय सेवेतले अधिकारी असतात त्यांना विशिष्ट काम असतं, पण जे काही भारतीय प्रशासकीय सेवेमधले जे असतात तर त्या सदस्य कसे असतात? ते सर्वसाधारण पर्यवेक्षण स्वरूपाचं त्यांचं काम असतं. जर्नलिस्ट ते असतात. ठीक आहे. त्यांचं सुपरविजरी नेचरचं काम जास्त असतं. जर आपण बघितलं ऑल इंडिया सर्व्हिसेस त्याच्यामध्ये कोण येतात? त्याचे 3 गट पडतात. त्याच्यामध्ये IAS येतो, IPS येतो आणि IFS येतो. ठीक आहे. पण केंद्रीय सेवा ज्या बघितल्या आपण, केंद्रीय सेवेमध्ये भरपूर विशेष म्हणजे तांत्रिक त्याच्यामध्ये पदं असतात, नॉन टेक्निकल असतात, भरपूर गोष्टी असतात ज्या की त्या विषयाच्या संबंधित असतात. त्यांचं काम हे विशिष्ट स्वरूपाचं असतं. ते जर्नलिस्ट नसतात. ठीक आहे. जर्नल कामं त्यांचे नसतात. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असायला हवं मग? A आणि C बरोबर, बाकी सगळे चुकीचे. खालील विधाने विचारात घ्या. ऑपरेशन फ्लड म्हणून ओळखली जाणारी जी धवल क्रांती आहे, व्हाईट रिव्होल्यूशन आपण त्याला म्हणतो, ती 1960मध्ये सुरू झालेली. तर बघा, सिंपल प्रश्न आहे. 1970मध्ये ती सुरू झालेली, हे तुम्हाला माहितीच असेल, त्याच्यामुळे चुकलं. म्हणजे ग्रीन रिव्होल्यूशनच्या आधीची थोडी आहे ऑपरेशन फ्लड हे नंतर आलेलं आहे. त्याच्यामुळे पहिलं विधान तर इथंच चुकलं आणि तुम्हाला बरोबर विधान सांगितलेलं आहे. इथे A आहे, इथं A आहे समजा वरीलपैकी सर्वमध्ये. इथे एलिमिनेट झाला, हे एलिमिनेट झाला. पुढे वर्गीस कुरियन हे धवल क्रांतीचे जनक हे सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे B तर 100% असणारच आहे. पुढे वर्गीस कुरियन यांचे त्यांचे मित्र HM दलाया यांच्यासह दूध पावडर बनवण्याचा शोध लावला. ठीक आहे. समजा हे आपल्याला माहिती नाही आहे, C नंबरचे विधान. पण आपल्याला माहिती आहे की धवल क्रांतीचे हे 3 टप्पे आहेत. D नंबरचं विधान आपल्याला बरोबर म्हणजे माहिती आहे की 3 टप्पे आहेत म्हणून धवल क्रांतीचे. म्हणून तुम्हाला C विधान जरी माहिती नसलं तरी तुम्ही BCD उत्तरापर्यंत जातात. तर म्हणजे 3 टप्पे कोणते आहेत? पहिला टप्पा जर आपण बघितला धवल क्रांतीचा, तो 1970 ते 80चा होता. दुसरा टप्पा जर आपण बघितला 1980 ते 85, आणि तिसरा टप्पा जर बघितला 1985 ते 96. असे 3 टप्पे होते धवल क्रांतीचे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला D जरी विधान बरोबर माहिती असलं तरी तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचतात. आणि 1 नंबरच्या विधानाला जर तुम्ही चूक केलं, कारण की तुम्हाला माहिती आहे 1970मध्ये धवल क्रांती झालेली आहे, म्हणजे A हे चुकीचं आहे, म्हणजे B बरोबर आहे, C बरोबर आहे आणि D बरोबर आहे. पुढचा प्रश्न जो आहे, हरित क्रांतीच्या परिणामाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बिनचूक आहेत? बाजूला तुम्हाला जो फोटो दिसतोय तो नॉर्मन बोरलॉग यांचा आहे. यांना 1970चं काय भेटलेलं आहे? नोबेल पुरस्कार भेटलेला आहे शांततेचा नोबेल पुरस्कार त्यांना भेटलेला आहे 1970मध्ये. नॉर्मन बोरलॉग, त्यांना आपण म्हणतो हरित क्रांतीचे जनक जागतिक लेवलवर. आता बघूयात आपण आपल्या उत्तरापर्यंत जाऊ. अन्नधान्याची दरडोई निव्वळ उपलब्धता वाढवली आहे, हे परिणाम झाला आहे का हरित क्रांतीचा? तर यस, झालेला आहे. नॉन फूड पिकांमधील हाय एल्डिंग व्हरायटी बियाणे पुरेसे विकसित केले गेले नाहीत. तर हे विधान बरोबर आहे, कारण की फक्त कशामध्ये त्यांनी हरित क्रांती केली होती? फूड पिकामध्ये, म्हणजे जे काही पिकं आहेत, जे की खाद्य पिकं जे आहेत, जे आपण यूज करतो, म्हणजे गहू असेल, तांदूळ असेल, ते पिकं. नॉन फूड पिकं नाही. तर फूड जे काय असतात, फूड पिकं जे असतात त्याच्यामध्ये ती हरित क्रांती झालेली आहे. म्हणजे नॉन फूड पिकांमधील हाय यील्डिंग व्हरायटी बियाणे पुरेसे विकसित केले गेले का? नाही केले गेले. त्याच्यामुळे B नंबरचं विधान हे बरोबर आहे.
सी नंबरचे विधान, हरित क्रांती ही मुख्यत्वे तांदूळ क्रांती म्हणून ओळखली जाते. तर हे चुकीचं आहे, ती गहू क्रांती म्हणून ओळखली जाते. सी नंबर चुकलं. मोठ्या प्रमाणावर शेतीचे यांत्रिकीकरण करण्यात आलं. तर यस, हे बरोबर आहे. फार्म मेकनायझेशन करण्यात आलं होतं, म्हणूनच तर मग हरित क्रांतीचं काय झालेलं आहे, त्यावेळेसचं क्रांती झालेली आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय माहिती आहे, ए, बी आणि डी. ती तांदूळ क्रांती नव्हती, ती गहू क्रांती होती. एवढं जरी तुम्हाला माहिती असलं तरी तुम्ही एलिमिनेशन करू शकतात. बघा, इथे सी आहे, इथं सी आहे. ठीक आहे, म्हणजे 1 नंबरचं ऑप्शन एलिमिनेट केलं, 2 नंबरचं ऑप्शन एलिमिनेट केलं. 3 आणि 4 मध्ये तुम्हाला ठरवायचं होतं. पुढे जाऊयात. अजून एक की नॉर्मन बोरलॉग जे आहेत, तर यांना पद्मभूषण पण दिलेलं आहे भारत सरकारने. पद्मविभूषण त्यांना देण्यात आलेलं आहे 2006चं. ही पण एक माहिती लक्षात ठेवा. पद्मविभूषण परदेशी नागरिक म्हणून त्यांना भेटलेले आहे. पुढे आहे, जोड्या कोणत्या बरोबर नाही आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. जिल्हाधिकारी हे पद कोणी निर्माण केलेले आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, वॉरन हेस्टिंग यांनी निर्माण केलेले आहे. पहिले विधान बरोबर आहे. विभागीय आयुक्त, त्याला आपण डिव्हिजनल कमिशनर असं म्हणतो, हे पद कोणी निर्माण केलेलं आहे, बेंटिक यांनी 1829च्या काळामध्ये, 1829च्या जवळपास बेंटिक यांनी हे विभागीय आयुक्त हे पद निर्माण केलं होतं. मुख्य सचिव, तर मुख्य सचिव हे पद कर्जन यांनी तयार केलेलं नाही आहे, तर त्याच्यामुळे 3 नंबर आपलं उत्तर असणार आहे, हे चुकीचं आहे. अखिल भारतीय सेवाचे प्रांतिकीकरण हे ली आयोगाने केलं होतं, तर यस, हे बरोबर आहे. ली आयोग जो होतं त्यांनी काय केलं होतं, प्रांतिकीकरण केलं होतं अखिल भारतीय सेवेचं. त्यांनी सांगितलं होतं ब्रिटिशांना इतक्या जागा, भारतीयांना इतक्या जागा असल्या पाहिजे लोकसेवेमध्ये, आणि ह्याच आयोगाच्या शिफारसीवरून मग पुढे UPSCची स्थापना झाली होती. 1923ची हा जो आयोग होता. पुढे ई प्रशासन जे आहे त्याला आपण म्हणतो ई गव्हर्नन्स. ह्या ई गव्हर्नन्सचे 4 प्रकार आहेत, तर ते कोणते आहेत बघूयात आता 1 बाय 1. सरकार ते नागरिक, समजा इथे सरकार आहे, इथे नागरिक आहे. ई गव्हर्नन्स बघतोय आपण, सरकार ते नागरिक असू शकतं का, यस. त्याच्यानंतर इथे सरकारी, इथे उद्योगधंदे लिहितोय मी, उद्योगधंदे, इथे सरकार कर्मचारी. सरकार ते नागरिक आहे, सरकार ते उद्योगधंदे आहे, सरकार ते सरकार आहे, सरकार ते कर्मचारी. पण सरकार ते कायदे मंडळ नाही आहे, सरकार ते कायदे मंडळ नसणार आहे, बाकी सगळे त्याच्यामध्ये येतात ई गव्हर्नन्समध्ये. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, ACDE. 2 नंबर आपलं उत्तर आहे. ई गव्हर्नन्समध्ये सरकार टू, त्याला आपण गव्हर्नमेंट टू सिटीजन, गव्हर्नमेंट टू बिझनेस, गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट टू एम्प्लॉईज हे असू शकतं. गव्हर्नमेंट टू लेजिस्लेशन किंवा लेजिस्लेचर हे त्याच्यामध्ये येणार नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला ई गव्हर्नन्स पण याच्यामध्ये समजलं असेल. पुढे, खालीलपैकी कोणती वर्ग प्रशिक्षण क्लासरूम ट्रेनिंगची पद्धत नाही आहे, क्लासरूम ट्रेनिंगची पद्धत कोणती नाही आहे. ग्रुप डिस्कशन क्लासरूम ट्रेनिंगमध्ये हे होऊ शकतं का, ग्रुप डिस्कशन होऊ शकतं का, ते यस होऊ शकतं. विचार विमर्श किंवा परिषद पद्धती, कॉन्फरन्स मेथड असते का, त्याच्यामध्ये असते. त्यानंतर केस स्टडी जर बघितलं, केस स्टडी पण त्याच्यामध्ये असते. पण अप्रेंटिसशिप मेथड ही असते का क्लासरूम ट्रेनिंगमध्ये, तर नसते. अप्रेंटिसशिप ही ॲक्च्युली प्रॅक्टिकल वर्क असतं, त्याच्यामध्ये उमेदवाराला मानधन पण भेटत असतं अप्रेंटिसशिप मेथडमध्ये. त्याच्यामुळे 3 नंबर याच्यामध्ये येणार नाही, म्हणजे आपलं उत्तर का असणार आहे 3 नंबर. कोणती पद्धत ही क्लासरूम ट्रेनिंगमध्ये येत नाही. ग्रुप डिस्कशन येतं, कॉन्फरन्स मेथड येते, केस स्टडीज येतात, अप्रेंटिसशिप मेथड येत नाही. पुढे, भारतात लोकप्रशासनाच्या उदय आणि विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधानं चुकीचे आहेत. लोकप्रशासनाचा उदय, पहिलं, आता हा थोडा डिफिकल्ट प्रश्न आहे, कारण की याच्यामध्ये तुम्हाला ॲक्च्युअल माहिती आणि फॅक्च्युअल माहितीच पाहिजे. 1937मध्ये मद्रास विद्यापीठाने लोकप्रशासनातील डिप्लोमा कोर्स सुरू केला होता. चुकीचं विधान विचारताय, पहिलं विधान हे बरोबर आहे. 1938मध्ये अलाहाबाद विद्यापीठाने स्थानिक सुशासनातील डिप्लोमा कोर्स सुरू केला होता. तर हे पण आपल्याला इतकं काही एक्झॅक्ट सांगता येत नाही, असे प्रश्न तुम्ही स्किप करू शकता जर तुम्हाला खरंच माहिती नसेल तर. 2 नंबर पण बरोबर आहे. 1950मध्ये प्राध्यापक SP शर्मा यांच्या सूचनेवरून नागपूर विद्यापीठातील लोकप्रशासन आणि स्थानिक स्वशासन असा परिपूर्ण विभाग स्थापन करण्यात आला होता. हे पण विधान बरोबर आहे. आपलं उत्तर असणार आहे 4.
म्हणजेच सगळे विधान काय तिथे बरोबर आहेत. पुढच्या एक्झामसाठी म्हणजे 2023च्या एक्झामसाठी तुम्ही ह्या सगळ्या जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही कलेक्ट करून ठेवा. तुम्हाला पुढेही कामा येऊ शकते, कारण की याच्यावर वन लाईनर प्रश्न तयार होतात. आता पुढचा हा पण प्रश्न जर माहिती असतील तर तुम्ही सॉल्व करा, नाही तर स्किप करू शकता. इथे जे विधान एवढं म्हणजे बोललेले आहे ते विधान कोणाचं आहे, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. केंद्र सरकारच्या अधिकृत व्यवहार प्रक्रियेशी संपर्क ठेवणारा कॅबिनेट सचिव हा पंतप्रधानाचे डोळे आणि कान असतो, पण तो पंतप्रधानाच्या वतीने राखण करणारा राखणदार किंवा पर्यवेक्षक मात्र नसतो. कॅबिनेट सचिव हे मंत्रालयाच्या बाबतीत सल्लागारी पद आहे आणि कार्यकारी पद नाही. त्याचे कार्य सहाय्य करणे आहे आणि पर्यवेक्षण करणे नव्हे, असे कॅबिनेट सचिवांच्या भूमिकेबाबत कोणी म्हटले आहे? कॅबिनेट सचिव या पदाबद्दल हे वक्तव्य आहे, हे कोणाचं आहे? ऑप्शन आहे S.K. खन्ना, N.R. पिल्लई, अरुण निगवेकर, S.S. खेरा. याचं उत्तर असणार आहे S.S. खेरा. फॅक्च्युअल प्रश्न आहे म्हणून आपण याच्यामध्ये काही जास्त एक्सप्लेन करत नाही आहे. पुढे आयोग दिलेले आहेत आणि त्याच्या शिफारसी दिलेल्या आहेत. ठीक आहे, याच्यातलं एक जरी तुम्हाला माहिती असलं तरी तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचतात. जसं की आपण बघूयात, ली जो आयोग आहे तो आपण आत्ताच मागच्या प्रश्नामध्ये बघितला. ली आयोग जर बघितला तर ली आयोग कशाच्या रिलेटेड आहे? लोकसेवा आयोगाच्या स्थापनेच्या रिलेटेड आहे. त्याचं 3 नंबर ऑप्शन आहे. बघा, एक डीचं ऑप्शन काय असायला पाहिजे? 3 नंबर. लगेच तुमचं उत्तर येतं. 4 नंबर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचतात. बाकीचे जरी तुम्हाला माहिती नसले तरी इथे चालत असतं. तर लोकसेवा आयोगाची स्थापना जी या समितीमुळे किंवा या आयोगामुळे झालेली, बघा इथे दिसेल तुम्हाला, 1923ची ही समिती आहे, ब्रिटिश सरकारने स्थापन केली होती. लॉर्ड ली ऑफ फॅरेहम यांच्या अध्यक्षतेखाली रॉयल कमिशन स्थापन झालं होतं. त्या ली आयोगाने शिफारस केली होती की 40% फ्युचर एंट्रीज जे असणारे उमेदवार असणार आहेत ते ब्रिटिशांचे असणारे, 40% उमेदवार जे भरले जाणार आहेत ते भारतीय असणारे आणि 20% जे उमेदवार आहेत ते इंडियन्समधून प्रमोटेड असणारे प्रोव्हिन्सेस सर्व्हिसेसमध्ये. अशा पद्धतीने मग 1 ऑक्टोबर 1926मध्ये UPSCची स्थापना झाली होती. फर्स्ट पब्लिक सर्व्हिस कमिशन, त्यावेळेसचे त्याचे चेअरमॅनशिप होती सर रोज बारकर हे त्याचे पहिले अध्यक्ष होते 1926मध्ये. ठीक आहे, ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपण घेतली ली आयोगाबाबत. बाकीचे पण आयोग बघू. मेकॉले समिती जर बघितलं तर तिची शिफारस होती नागरी सेवांमध्ये भरती करण्यासाठी खुली स्पर्धा परीक्षा पद्धत सुरू करावी, ही शिफारस केली होती मेकॉले समितीने. ॲचिसन समिती जर बघितली आपण, ॲचिसन समितीचं शिफारस होती वैधानिक नागरी सेवा भरतीचं पद्धत रद्द करावी. आणि इस्लिंग्डन आयोग जो होता तर त्याची शिफारस होती थेट भरती होण्यासाठी 2 वर्षाचा परिवीक्षाधीन कालावधी असावा. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, प्रोबेशनरी पिरियड जो असतो 2 वर्षाचा, त्याची शिफारस कोणी केली होती? इस्लिंग्टन आयोगाने. ठीक आहे, त्याच्यामुळे याला स्टार करून ठेवा. चला पुढच्या प्रश्नावर जाऊयात. मुख्य सचिव आणि मंत्रिमंडळाचा सचिव याबाबत आपल्याला बरोबर विधानं सांगायची. एक असतो आपला मुख्य सचिव, चीफ सेक्रेटरी आपण म्हणतो. दुसरा असतो कॅबिनेट सेक्रेटरी किंवा त्याला मंत्रिमंडळ सचिव पण आपण म्हणू शकतो, कॅबिनेट सचिव. काय डिफरन्स आहे या दोघांमध्ये तर बघूयात. दोघांची कार्य आणि अधिकार समान आहेत असं ते म्हणतायत, तर चुकीचं आहे. मुख्य सचिव हे समानामधले समान असतात पण त्यांना अधिकार हे जास्त असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे पहिले विधान तर चुकलं. दोघेही त्यांच्या संबंधित मंत्रिमंडळाचे सचिव असतात, तर हे विधान काय इथे बरोबर आहे की त्यांच्या मंत्रिमंडळाच्या बाबतीत सचिव असतात. दोघेही त्यांच्या संबंधित मंत्रिमंडळाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीचे पर्यवेक्षण करतात. यस, हे त्यांचं कामच असतं. पुढे मंत्रिमंडळ सचिव पदाची सुरुवात केंद्रीय स्तरावर झालेली आहे, तर मुख्य सचिव पदाची सुरुवात ही राज्य स्तरावर झालेली आहे. हे चुकीचं आहे. मुख्य सचिव पदाची सुरुवात ही केंद्रीय स्तरावर आणि मंत्रिमंडळ सचिवाची सुरुवात ही राज्य स्तरावर, अशा पद्धतीचं आहे. डी नंबर हे चुकीचं आहे. आपलं उत्तर असणार आहे फक्त बी आणि सी बरोबर. जिल्हा दंडाधिकारी, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट या नात्याने जिल्हाधिकारी यांच्या अधिकारात खालीलपैकी कोणते कार्य आहे? DM म्हणून कलेक्टर काय काम करतात? पहिलं, कोणीही हक्क सांगितले नाही अशा मालमत्तेची विल्हेवाट लावतात का ते? यस, लावतात.
मुद्रांक शुल्क अधिनियमाची ते अंमलबजावणी करतात, हे चुकीचं आहे. कारण की जे स्टॅम्प ड्युटी आपण त्याला म्हणतो, स्टॅम्प ड्युटीसाठी काय असतात आपल्याकडे दुय्यम निबंधक असतात, त्यांचे नोंदणी विभाग असतात, त्यांचे कार्यालय वेगळे असतात. स्टॅम्प ड्युटी वसूल करण्याचे जे अधिकार आहेत त्याच्यासाठी वेगळं डिपार्टमेंट आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. ती जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची नसते, जिल्हा दंडाधिकारी म्हणून. करमणूक कर अधिनियमाची अंमलबजावणी करणे हे त्यांच्याकडे काम असतं, जिल्हा दंडाधिकारी म्हणून. वृत्तपत्र म्हणजेच प्रेस ॲक्ट अंमलबजावणी करणे ते DM म्हणून त्यांच्याकडे ते काम असतं. कारागृहाची तपासणी करणे म्हणून पण त्यांचं DM म्हणून काम असतं. म्हणजे तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे, जिल्हा दंडाधिकारी म्हणून ते काम विचारत आहे. मुद्रांक शुल्क हे कोणत्या पद्धतीचं काम झालं? महसूल पद्धतीचं काम झालं, रेव्हेन्यू वसूल करायचं काम झालं. तर ते जिल्हा दंडाधिकारी या कामात येतं का? डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटमध्ये नाही येत. त्याच्यामुळे तुम्ही B नंबरला लगेच काय करायचं आहे? इलिमिनेट करायचं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? B सोडून बाकी सर्व बरोबर. B चुकीचं आहे, बाकी सगळे बरोबर आहेत. पुढे, लोकप्रशासनातील खालीलपैकी कोणते डायमेन्शन्स किंवा आयाम वर्तणुकात्मक दृष्टिकोनाच्या काळातच एक महत्त्वाचे तत्त्व म्हणून समोर आले? म्हणजे परत हा प्रश्न जो आलेला आहे बिहेवियरल ॲप्रोचवर प्रश्न आलेला आहे. तर बिहेवियरल ॲप्रोच जर बघितला तर त्याला आपण म्हणू शकतो फ्रेंडली ॲप्रोच असतो. हा फ्रेंडली ॲप्रोच म्हणजे जर एक कंपनी आहे, या कंपनीमध्ये जर कामगारांसोबत काही व्यवहार करायचा असेल तर आपलं बिहेवियरल ॲप्रोच जर असेल त्या पद्धतीमध्ये, लोकप्रशासनाच्या बाबतीत जर आपण बिहेवियरल ॲप्रोच ठेवलं तर त्यामध्ये काय येऊ शकतं? मग त्या कामगारांसोबत आपलं जे काही कम्युनिकेशन्स असणार आहे किंवा बाकीचे जे काही स्किल असणार ते आपल्याला तिथे डेव्हलप करावं लागतात, त्यांचं बिहेवियरल समजून घ्यावं लागतं. त्यासाठी काय गरजेचं असतं? कम्युनिकेशन गरजेचं असतं. म्हणजे आपलं उत्तर काय असायला पाहिजे इथे? 4 नंबर. कम्युनिकेशन त्याचं एक डायमेन्शन असतं लोकप्रशासनामधल्या बिहेवियरल ॲप्रोचमध्ये. निर्णय क्षमता हे क्लासिकलचं उदाहरण आहे, क्लासिकल ॲप्रोचचं. प्रेरक हेतू हे पण नाही आहे, नेतृत्व गुण हे पण नाही आहे. तर फक्त याच्यामध्ये काय? परस्पर संवाद हा गरजेचा असतो वर्तणुकात्मक दृष्टिकोनामध्ये. तर हे लोकप्रशासनाचे काही कन्सेप्ट आहेत, तर त्या तुम्ही वाचून घेतलं तरी तुमचं उत्तर बरोबर येतं. पण कसं आहे, आयोग जर जास्त डीपमध्ये गेला तर शक्यतो असे प्रश्न तुम्ही स्किप करा, कारण की इतकं तुमच्या एवढ्या वेळेमध्ये वाचून काही होणार नाही आणि वाचलं तरी तुमच्या ते लवकर लक्षात येणार नाही. त्याच्यामुळे जे तुमच्या हातातले जे काही प्रश्न आहेत, जे सोपे आहेत, जो तुमचा अभ्यास तुम्ही केलेला असेल ते प्रश्न करेक्ट आलेच पाहिजे. असे जे थोडेफार वेगळ्या अँगलचे जे प्रश्न असतात ते तुम्ही स्किप केले तरी चालतात. पुढे, खालीलपैकी कोणती राज्य सचिवालयाची कार्य आहेत? म्हणजेच आपल्याला काय विचारत आहे? स्टेट सेक्रेटरिएट जे असतं त्या कार्यालयाचे कामं आपल्याला विचारले गेलेले आहेत. पहिलं काम, सचिवालयीन कामाबाबत कायदे मंडळास सहाय्य करणे. कायदे मंडळास सहाय्य करतं का सचिवालय? नाही. काय सचिवालय कशासाठी असतं? त्याच्यामध्ये एक प्रशासकीय प्रमुख असतो, तो सचिव असतो, आणि राजकीय प्रमुख कोण असतात? मंत्री असतात. तर मंत्र्यांना सहकार्य करण्याचं काम हे सचिवालय करत असतं. त्यांच्या धोरणामध्ये थिंक टँकचं काम ते करत असतं. त्याच्यामुळे कायदे मंडळास सहाय्य करणे त्याचं काम असतं का? नसतं. 1 नंबरचं विधान चुकीचं आहे. 1 नंबर, इथे पण 1 नंबर, म्हणजे 4 नंबर गेलं आहे, 1 नंबर गेला आहे. राज्य कायदे मंडळाप्रती असलेले उत्तरदायित्व पूर्ण करण्यासाठी मंत्र्यांना सहाय्य देणे. तर मंत्र्यांना सहाय्य करणं हे त्याच्यामध्ये असतं. राज्य शासनाचे वैचारिक मंडळ म्हणजे थिंक टँक म्हणून ते काम करतं का सचिवालय? ते करतं. धोरणाची कार्यवाही झाल्यानंतर जे परिणामांचे मूल्यमापन आहे, इव्हॅल्युएशन करण्याचं काम कोणाचं असतं? मग सचिवालयाचं काम असतं. तर डी पण त्याच्यामध्ये आलं पाहिजे. म्हणजेच आपलं उत्तर काय असतं, काय असेल याच्यामध्ये? B, C आणि D. ठीक आहे. बाकीचं फक्त 1 नंबरचं जे विधान आहे ते चुकीचं आहे, बाकीचे 3 विधानं बरोबर आहेत. पुढचा प्रश्न पंचायत राजच्या बाबतीत. 74वी घटनादुरुस्ती जी आहे 1992ची, तिच्या अन्वये संक्रमणीय क्षेत्र, छोटे किंवा मोठे नागरी क्षेत्र खालील कोणते घटक विचारात घेऊन ते क्षेत्र सूचित केले जातात? तर लोकसंख्या त्याच्यामध्ये मोजली जाते का? आपल्याला माहिती आहे, जर 25,000पेक्षा जर कमी असलेले क्षेत्र असतील, म्हणजे त्याच्यापेक्षा जर जास्त क्षेत्र असतील, तिथे काय असतं? नगर परिषद असते 74व्या घटनादुरुस्तीनुसार. तर म्हणजे लोकसंख्या त्याच्यामध्ये घटक आहे का? आहे. लोकसंख्येची घनता पण बघितली जाते, आर्थिक महत्त्व पण बघितलं जातं, किंवा तिथं बिगर कृषी काम करणारे 50% जर लोक असेल तिथे नगरपंचायत स्थापन होत असते, म्हणजे आर्थिक महत्त्व पण असतं. स्थानिक प्रशासनासाठी उभारलेला महसूल, तर त्याच्या आधारावर पण हे क्षेत्र डिसाईड केले जातात. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? वरीलपैकी सर्व. A, B, C, D हे सगळे घटक विचारात घेतले जातात आणि मग ते संक्रमणीय क्षेत्र आहे का, छोटे क्षेत्र आहे का, मोठे नागरी क्षेत्र आहे का, ते ठरवलं जातं. खालीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत? आता हा जो प्रश्न आहे तो आपल्या जे काही समित्या आहेत दरवर्षी तो प्रश्न येत असतो.
लोकलेखा समिती, अंदाज समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, त्याच्यावरचा प्रश्न आहे. बघा इथं हा टेबल दिलेला आहे, आपण आपल्या चॅनलवर पण टाकलेला आहे आपण. तर लोकलेखा समिती आहे, अंदाज समिती आहे आणि सार्वजनिक उपक्रम समिती आहे. तर या सार्वजनिक उपक्रम समिती या तिन्ही समित्या त्यांचा तुम्ही कम्पॅरेटिव्हली अभ्यास केला पाहिजे. लोकलेखा समिती स्थापना 1921नुसार 1950नुसार अंदाज समिती जॉन मथाई यांनी शिफारस केली होती. 1964मध्ये सार्वजनिक उपक्रम समिती कृष्ण मेनन यांनी शिफारस केली होती. 1919च्या कायद्यानुसार लोकलेखा समितीची स्थापना झालेली आहे. सदस्य जर बघितले लोकलेखा समितीमध्ये 22 सदस्य आहेत, त्याच्यामध्ये 15 लोकसभेचे, 7 राज्यसभेचे. अंदाज समितीत जर बघितलं आधी सुरुवातीला 25 सदस्य होते, नंतर ते किती आले 30 झालेत 1956 पासून. सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये आधी 15 सदस्य होते, आता किती आले 22 झाले. त्याच्यामध्ये 1974 नंतर हे 22 सदस्य आले, आधी 15 होते. 15 सदस्य हे लोकसभेचे असतात, त्या 22पैकी 7 सदस्य हे राज्यसभेचे असतात. पुढे मग त्याचा अध्यक्ष कोण असतो, कालावधी कशा पद्धतीचा असतो, कार्य काय असतात, हे तुम्ही सगळं नंतर बघून घ्या. बघूयात आपला प्रश्न कशावर आहे. अंदाज समितीवर आपला प्रश्न आहे आणि सगळेच समिती समजा. सुरुवातीला सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये 15 सदस्य होते आणि पुढे म्हणता येत ते की लोकसभेतून 10 आणि राज्यसभेतून 5. तर सार्वजनिक उपक्रम समिती जर बघितली त्याच्यामध्ये सुरुवातीला 15 सदस्य होते, हे बरोबर आहे. पण नंतर 1974 नंतर 74मध्ये किंवा नंतर 22 सदस्य झाले, जे की आपण आत्ता बघितले 15 लोकसभेचे आणि 7 हे राज्यसभेचे. म्हणजे पहिलं विधान हे बरोबर आहे. सुरुवातीला अंदाज समितीमध्ये 25 सदस्य होते लोकसभेतून, हे चुकीचं आहे विधान. लोकलेखा समितीमध्ये 15 सदस्य होते, हे पण चुकीचं आहे. आणि वरीलपैकी सर्व योग्य विधान आहेत का, नाही, हे पण चुकीचं आहे. म्हणजे आपलं 1 नंबर आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, सोपा प्रश्न होता समित्यांबद्दलचा. पुढचा आहे तुटीच्या अर्थव्यवस्थेच्या संकल्पनेबद्दलचे प्रश्न आहे. म्हणजे हा आपण अर्थव्यवस्थेमध्ये पण याला म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये पण हा असतो हा प्रश्न. तर महसूल तूट म्हणजे काय, अर्थसंकल्पीय तूट म्हणजे काय, एकदम बेसिक प्रश्न आहे. बघूयात आता जर आपण याच्यामधला मौद्रिक तूट जर बघितली, मौद्रिक तूट म्हणजे मॉनेटाइज्ड डेफिसिट किंवा मग राजकोषीय तूट जर बघितलं, तर राजकोषीय तूट आपल्याला माहिती आहे की राजकोषीय तूट कशी असते. अर्थसंकल्पीय तूट आणि बाजारपेठेतील कर्ज आणि इतर देणे. कर्ज तिथं शब्द येतो, तर तो शक्यतो काय असतं आपलं राजकोषीय तूट असतं. मौद्रिक तूट जर बघितलं तर मौद्रिक तूटाचा जर अर्थ बघितला तो काय होतो, तर जेव्हा रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेऊन तूट भरून काढली जाते, म्हणजे रिझर्व्ह बँकेचा जिथं उल्लेख येणार तिथं मौद्रिक तूट येणार. हे तुमचं एक ट्रिक म्हणून लक्षात ठेवा. रिझर्व्ह बँकेचा जर उल्लेख आला तर तिथं काय असायला पाहिजे, मौद्रिक तूट असली पाहिजे. अर्थसंकल्पीय तूट जर बघितलं आपण, अर्थसंकल्पीय तूट जेव्हा सरकारचा एकूण खर्च आणि एकूण उत्पन्नापेक्षा जास्त असतो, एकूण खर्च आणि एकूण उत्पन्न असा शब्द जर आलेला असेल तर तो असतो अर्थसंकल्पीय तूट. आणि महसुली तूट जर बघितलं आपण, जर जेव्हा सरकारचा चालू खर्च आणि चालू उत्पन्नापेक्षा जर तो जास्त असेल तर त्याचा अर्थ होतो महसुली तूट. ठीक आहे, म्हणजे मौद्रिक तूट जर आलं तर रिझर्व्ह बँक हा शब्द बघायचा. अर्थसंकल्पीय तूट जर आलं तर एकूण खर्च आणि एकूण उत्पन्न बघायचं. तर त्याच्यावरून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचतात. 1 नंबर आपलं उत्तर असणार आहे. आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आपण बघतोय आता लोकपालाबाबत. लोकपाल संबंधित खालील विधाने लक्षात घ्या आणि अयोग्य विधान सांगा. चुकीचं विधान आपल्याला सांगायचं आहे. श्री पिनाकीचंद्र घोष हे पहिले लोकपाल होते, तर हे बऱ्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे, करंट अफेअरचा प्रश्न आहे. 1 नंबरचं विधान हे बरोबर आहे. त्यानंतर नुकतीच जानेवारी 2021मध्ये एका खुल्या स्पर्धेद्वारे लोकपालसाठी लोगोची म्हणजे जो काही मोटो आणि स्लोगन आहे त्याची घोषवाक्याची निवड करण्यात आली. तर ते जानेवारी 2021मध्ये न करता 2019मध्ये ती स्पर्धा घेण्यात आली होती आणि त्या स्पर्धेद्वारे मग याचा लोगो ठरवण्यात आला होता. त्याच्यामुळे 2 नंबर आपलं उत्तर असणार आहे. चुकीचं विधान आपल्याला सांगितलेलं आहे. तिसरं, लोगोमध्ये समाविष्ट बाबी कोणत्या आहेत. बघा इथं तुम्हाला बाजूला लोगो दिसत असेल. एक इथं अशोक चक्र आहे, इथं 3 व्यक्ती आहेत आणि हे पुस्तक आहे बघा. अशोक चक्र, 3 मानवी आकृती आणि पुस्तकांचा आकार. तर 3 नंबरचं विधान हे बरोबर आहे. आणि घोषवाक्याचा अर्थ होत होता इथे दिलेलं आहे बघा संस्कृतमध्ये. त्याचा अर्थ होतो कोणाच्याही संपत्तीबद्दल लोभ धरू नका. डू नॉट बी ग्रीडी ऑफ एनीवन्स वेल्थ. ठीक आहे, अशा पद्धतीचं हे ब्रीद वाक्य होतं. म्हणजे आपलं उत्तर काय असणार इथे 2 नंबर. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हे सगळे 50 प्रश्न घेतलेले आहेत. यापूर्वीचे जर तुम्ही व्हिडिओ बघितलेले नसतील तर ते बघून घ्या आधी.
आणि यामधून नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे 2023च्या मेनसाठी. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जर अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ इथपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं धन्यवाद.